नमस्कार. मी आशुतोष टिळक. एका उत्तम पॉडकास्टच्या सक्सेस नंतर एक प्रश्न असा उभा राहिला की सरकार तर बदललं आहे, मग सरकार ज्या लोकांचं बोर्ड ऑफ डिरेक्टर असतं किंवा 5 वर्षांसाठी ज्यांचं मिड टर्मची सक्सेस ज्यांच्या बाबतीत सरकार ठरवतं, त्या सरकारी कंपन्यांचं नेमकं काय? मग सरकारी कंपन्या म्हणजे नेमकं काय ह्याची एक डेफिनेशन करायची. मग त्यांच्यासाठीचं असलेलं सिच्युएशन, त्यांच्यासाठीची असलेली आर्थिक परिस्थिती नाही म्हणता येणार, राजकीय स्थैर्य परिस्थिती आणि त्या त्या विभागांचं असलेलं धोरण, हे ज्या वेळेला सरकार ठरवतं त्यावेळेला त्या त्या कंपन्यांवर होणारे प्रभाव निश्चित लक्षात येणारे असतात. याच बाबतीत बोलण्यासाठी आज आपल्याकडे आहेत चंद्रशेखर टिळक सर. चंद्रशेखर टिळक सरांचं वेगळं मला ओळख करून देण्याची या पॉडकास्टवर काही वेगळी गरज नाहीये. चंद्रशेखर टिळक सर आपले रेग्युलर आहेत. NSDL वर सर होते, सर NPS वर होते, BSc वर सर होते. मागचे 34-35 वर्ष सर बजेट विषयी बोलता आहेत. सर 29-30 पुस्तकांचे लेखक आहेत. आणि या बाबतीमध्ये सर तुमचं स्वागत असो. माझा पहिला नमस्कार. प्रश्न म्हणजे की सरकारी कंपन्या म्हणजे काय, कारण या विषयाचा अभ्यास करायला मला जेव्हा मी बसलो त्यावेळेला माझ्या डोक्यामध्ये काही प्रश्न असे उभे राहिले की L&T सारखी कंपनी ही थोडीशी स्युडो गव्हर्नमेंट असल्यासारखी वागते. वोडाफोन मध्ये सरकारची हिस्सेदारी बऱ्यापैकी उभी राहिलेली आहे, पण ते त्याच्यामध्ये फायनान्शियल इन्व्हेस्टर्स तर आहेत. परंतु मग हिंदुस्तान झिंकला सरकारी कंपनी म्हणायचं का, आणि जर नाही म्हणायचं तर मग नेमकं का? कारण सरकारने ज्या वेळेला त्यांच्या एका डिव्हिडंडची किंवा एक निर्णय ज्या वेळेला अनिल अग्रवाल ग्रुपने करायचा ठरवला त्यावेळेला सरकारने तो होल्ड केला होता. मग अशा वेळेला भारताच्या बाबतीमध्ये सरकारी कंपन्या म्हणजे नेमकं काय? याच्याकडे आपण कसं बघतो याच्यावरती अवलंबून आहे. अगदी आपण कायदा जे सांगतो तिथपासून सुरू करू आणि हळूहळू टप्प्याने व्यवहारामध्ये त्याचं स्वरूप कसं बदलत गेलं हे पाहू. ठीक. अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं म्हणजे ती कंपनी सुरू होताना ज्याचं 100% भागभांडवल हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार, मग एखादं केंद्र सरकार, एखादं राज्य सरकार किंवा एक केंद्र सरकार आणि काही राज्य सरकार असं मिळून 100च्या 100% भागभांडवल ज्यांचं असतं त्याला अगदी काटेकोर कायदा लावायचा झाला तर सरकारी कंपनी असं म्हटलं जातं. सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित नेहरूंच्या काळामध्ये स्टील उद्योगात, पोलाद उद्योगात, सिमेंट उद्योगात, अगदी रसायन आणि खत उद्योगामध्ये ज्या कंपन्या सुरू झाल्या त्या सरकारी कंपन्या होत्या. परंतु त्यावेळेला आपल्या देशाची जी आर्थिक परिस्थिती होती, कारण आपल्याला नव्यानं स्वातंत्र्य मिळालं होतं, फाळणीचा खर्च झाला होता, इतरही अनेक गोष्टी होत्या आणि स्वतःची प्रशासकीय घडीही बसवायची होती. आणि जवळजवळ 150 वर्षाच्या राजवटीतनं, ब्रिटिश राजवटीतनं मुक्त झाल्यानंतर सरकारकडनं भारतीय जनतेच्या खूप अपेक्षा होत्या. त्यामुळे पैसे थोडे आणि कामं फार, जसं मराठीमध्ये आपण रात्र थोडी सोंग फार म्हणतो तसं गणित होतं. आणि म्हणून मग काही महत्वाच्या प्रकल्पांमध्ये जिथे देशाच्या अर्थकारणासाठी ते आवश्यक होते पण त्याच्यामध्ये गुंतवणूक करायला फार मोठ्या प्रमाणावरती खाजगी क्षेत्र तयार नव्हतं. कारण खाजगी क्षेत्राची ना ती आर्थिक क्षमता होती ना ती मानसिक क्षमता होती. कारण आधीच्या 150 वर्षाच्या राजवटीमध्ये भारतीय उद्योगाला चालना मिळणार नाही असंच सगळं वातावरण होतं. आणि त्यामुळे त्यावेळच्या तत्कालीन सरकारांनी, पंतप्रधान कोणीही असू दे, कारण साधारणपणे 47 पासून जवळजवळ 77 पर्यंत आपल्या देशामध्ये एक छत्री काँग्रेसची राजवट होती, केंद्रातही आणि राज्यातही. आणि नंतरच्या काळातही या धोरणात कोणत्याही राजकीय रंगसंगतीची राजवट आली तरी फारसा बदल झालेला नाही. आणि मग आपण 47 पासून नाही जरी म्हटलं तरी 1950च्या दशकापासून जेव्हा जेव्हा आपण त्या पंचवार्षिक योजना स्वीकारल्या तेव्हापासून आपण विदेशी गुंतवणूक स्वीकारायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळामध्ये रशियानी वगैरे आपल्याकडे केवढी गुंतवणूक केली हे माहितीये. म्हणजे दिसायला केंद्र सरकारच्या बाहेरचा गुंतवणूकदार आहे, पण त्यावेळची विदेशी गुंतवणूक ही कधीही दोन कंपन्यांमध्ये व्हायची नाही. म्हणजे रशियन कंपनीने भारतीय कंपनीमध्ये पैसे गुंतवले असं जे आजचं चित्र आहे तसं त्यावेळेला नव्हतं. रशियन सरकार भारतीय सरकारला पैसे द्यायचे आणि ते रशियन सरकारच्या नावाने भारतीय सरकार गुंतवायचं. म्हणजे दिसायला तो दोन सरकारांमधला करार होता. अशाही अर्थानं सरकारी कंपनीचं एक स्वरूप असतं.
90च्या दशकांमध्ये आपण जसजसं आर्थिक सुधारणांचं कामकाज सुरू करायला लागलो, तसतसं काही 1%, 2%, 3%, 3.5% असं प्रमाणामध्ये टप्प्याटप्प्याने भागभांडवल सरकारी कंपन्यांचं शेअर बाजारामध्ये लिस्टेड व्हायला लागलं, नोंदणीकृत व्हायला लागलं. आणि ज्या वेळेला एखादी कंपनी शेअर बाजारामध्ये लिस्टेड होते किंवा लिस्टिंग करते, त्यावेळेला निदान त्याच्यात कमीत कमी किती खाजगी वैयक्तिक गुंतवणूकदार असले पाहिजेत असा एक निकष असतो. आणि मग काही प्रमाणामध्ये ते सुरू झालं. पण तरी सुद्धा आज मी तिला ज्या कंपन्यांमध्ये, अशा अनेक कंपन्या आहेत, आता उदाहरणार्थ IRCTC आहे, BEL आहे, BDL आहे, मजगाव डॉक आहे, हिंदुस्थान एरोनॉटिक्स आहे, की त्या लिस्टेड आहेत. पण त्याचा सगळ्यात मोठा शेअर होल्डर स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, ज्याचं LIC आहे, ज्याचा सगळ्यात मोठा शेअर होल्डर हा केंद्र सरकार आहे. मग अशाही कंपन्यांना सरकारी कंपनी म्हटलं जातं. तू जो हिंदुस्थान झिंकचा प्रश्न विचारलास, ते एक गोष्ट लक्षात घे की हिंदुस्थान झिंक ही 2 टप्प्यांमध्ये पूर्णपणाने खाजगी कंपनी झाली. सगळ्यात पहिल्यांदा त्याचा 51% वाटा हा अगरवाल ग्रुपने घेतला वेदांतच्या, आणि तरी सुद्धा 49% हे सरकारकडे होते. मग केंद्र सरकार आणि 1-2 राज्य सरकार अशी होती. त्यामुळे 49% सरकारी भाग असल्यामुळे सरकार हॅड सम रिप्रेझेंटेशन ऑन बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ऑफ हिंदुस्थान झिंक. आणि मग त्यावेळेला तू जी म्हणालास की त्यांच्या लाभांशाला त्यांनी रोख लावला, कारण त्या सरकारला त्याच्यापेक्षा जास्त डिव्हिडंड हवा होता, हे 49% शेअर होल्डर असण्यामुळे होता. पण तो 51% ज्याला आपण कंट्रोलिंग इंटरेस्ट म्हणू, तो कंट्रोलिंग इंटरेस्ट हा हिंदुस्थान झिंककडे होता. त्यामुळे त्या अर्थानं त्याही वेळेला हिंदुस्थान झिंक ही सरकारी कंपनी नव्हती. आणि आज मी तिला हिंदुस्थान झिंकमध्ये जो सरकारचा 49% वाटा होता, तोही आता राहिलेला नाही. त्यामुळे त्याचं पूर्णपणाने एअर इंडिया सारखं हे डिसइन्व्हेस्टमेंट झालेलं आहे. त्यामुळे तुझ्या प्रश्नाचं जर एका वाक्यात उत्तर द्यायचं झालं, हे वेगवेगळे टप्पे का सांगितले, कारण ते काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती घडले आहेत. तर एकंदरीतच ज्या कंपनीमध्ये सरकारच्या एकतर 51%पेक्षा जास्त भागभांडवली वाटा असतो, त्यांना अधिकृतपणानं सरकारी कंपनी म्हणता येते. फक्त सरकार म्हणताना आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल की सरकारी कंपन्या जशा केंद्र सरकारच्या असू शकतात, तशा राज्य सरकारांच्याही असू शकतात. राज्य सरकारांच्या ज्या कंपन्या असतात त्याला स्टेट ऑटोनॉमस बॉडी जसं म्हटलं जातं. ज्या केंद्र सरकारच्या कंपन्या असतात त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंट ऑटोनॉमस बॉडी जसं म्हटलं जातं. अगदी फार कमी प्रमाणामध्ये आहेत, परंतु पॉवर म्हणजे ऊर्जा आणि वीज या क्षेत्रामध्ये तशा कंपन्या आहेत की अगदी राज्य सरकार आणि केंद्र सरकारप्रमाणे केंद्रशासित प्रदेशाची सुद्धा कंपनी असू शकते. आणि या तिघांचं कॉन्ट्रीब्युशन कुठे ना कुठेतरी असू शकतं. आता एक साधं उदाहरण सांगतो की आपल्याकडे जी खनिज आहेत, मिनरल्स आहेत, ती मिनरल्स असलेली राज्य कमी आहेत. मग अशा वेळेला त्या कंपनी पुरेसं, त्या खनिजा पुरेसं, त्या भागा पुरेसं जी सरकारी कंपनी असते त्याच्यात मेजर हिस्सा हा केंद्र सरकारचा असतो, म्हणजे निर्णय केंद्र सरकार घेतं. पण काही ना काही प्रमाणामध्ये ते राज्य सरकारही असतं, कारण ते राज्य सरकार त्याचं स्टेक होल्डर असल्यानंतर त्या मिनरल्सच्या खाणण्यासाठी, ते मिनरल वाहून आणण्यासाठी, त्याची विक्री करण्यासाठी आजूबाजूचं जे इन्फ्रास्ट्रक्चर बनवावं लागतं, ते स्वतः त्यातलं राज्य सरकार त्याच्यामध्ये भागधारक किंवा शेअर होल्डर असलं की ते जास्त इंटरेस्टनी करतं. हे त्याच्या मागचं गणित आहे. म्हणजे 51% केंद्र, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश असं मिळून जिथं भागभांडवल असतं त्याला सरकारी कंपनी असं म्हणतात. या सरकारी कंपन्या पार इकडे फिनान्शियल सर्व्हिसेस पासून तिकडे डिफेन्स आणि स्पेस रिसर्च पर्यंत आहेत. सर, तुम्ही आता जे काय बोललात ते मला अगदी मान्य, पण या सगळ्याचा अभ्यास करताना काल परवा माझ्या लक्षामध्ये काही अशी एक्सेप्शनल उदाहरणं आली. समोर प्रश्न असा उभा राहिला की यांना मग सरकारी कंपन्या म्हणायची हिंमत करायची का? बेस्ट एक्झाम्पल इज पेट्रोनेट LNG. एक अत्यंत उघड आहे. तुम्ही म्हणणार की नाही याचा संबंधच येत नाही. म्हणजे उद्धटपणाचं वाटेल उत्तर, पण ही वस्तुस्थिती आहे. कायदा असं सांगतं की ती सरकारी कंपनी आहे. काळाच्या ओघामध्ये सरकारने असं सांगितलं की आमचा हिस्सा हा भांडवला पुरेसा राहील, तुमचे जे डे टू डे ऑपरेशन्सचे निर्णय आहेत ते घेण्याची तुमची स्वायत्तता राहील. हे फसवं विधान आहे. म्हणजे बायको नवऱ्याचं ऐकते अशा भ्रमात जर नवऱ्याने राहायचं असेल तर जरूर राहावं, ह्यांना विचारल्याशिवाय मी काही करत नाही असं बायको म्हणते, याचा अर्थ मी तुम्हाला काडीचं विचारत नाही असा जसा अर्थ असतो तसंच गणित आहे. तू आता ज्या पेट्रोल आणि LNGचं म्हणलास
त्याचं साधं उदाहरण सांगतो की आजही कागदोपत्री तेलाचे जे पेट्रोल, डिझेल, एव्हिएशन फ्युएल याचे भाव केंद्र सरकार ठरवत नाही. आपल्या गेल्या 33 वर्षाच्या इकॉनॉमिक रिफॉर्म्स मध्ये आपण आताच्या काळामध्ये हे स्वातंत्र्य कागदोपत्री तेल कंपन्यांना दिलंय. मग ओएनजीसी ठरवेल, आयपीसीएल ठरवेल, बीपीसीएल ठरवेल, एचपीसीएल ठरवेल, इंडियन पेट्रोल ठरवेल. हे दिसायला कागदोपत्री आहे, प्रत्यक्षात असं जरा सुद्धा होत नाही. मी म्हंटल तसं की शेवटी आज त्यांचा कंट्रोलिंग इंटरेस्ट हा केंद्र सरकारकडे आहे. अगदी आत्ताचं उदाहरण पाहू, म्हणजे काय फक्त आणि हे याच निवडणुकात झालं अशातला भाग नाही, पहिल्यापासून हे होत आहे. आता त्याची चर्चा होते, पूर्वी त्याची चर्चा होत नसे इतकंच. तुमच्या असं लक्षात येईल की आचारसंहिता सुरू व्हायच्याच दिवशी सकाळी पहिल्यांदा केंद्र सरकारने असं सांगितलं की पेट्रोल आणि डिझेलचे भाव 2 रुपयांनी कमी केले. हा निर्णय जाहीर केला तेल कंपन्यांनी, पण अत्यंत उघड आहे की निवडणुकांचा काळ डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने कंट्रोलिंग स्टेक होल्डर, मगाच्या डिव्हिडंडचं जे तू उदाहरण दिलं होतंस तसं, त्यांना आदेश दिला. त्यानुसार ते काम झालं. कागदोपत्री ती कंपनी पेट्रोल ठरवते, पण निवडणुकीची आचारसंहिता संपेस्तोवर पेट्रोलच्या दरात बदल झाला नाही. अजूनही पेट्रोलच्या दरात बदल झालेला नाही, पण आता केंद्र सरकारने निर्णय घेतला, कारण तेल कंपन्यांचं नुकसान झालंय, त्यांच्यावरती गडबड व्हायला नको म्हणून आजच सकाळच्या आपण पेपरमध्ये वाचलाय की तेल कंपन्यांवरती असणारा एक टॅक्स जो पूर्वी 5,200 रुपये होता, तो 15 जून म्हणजे काल मध्यरात्रीपासून त्यांनी 3,200 केला. म्हणजे ते बर्डन कमी झालं आणि ते रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टनी झाले की नाही हे अजून क्लिअर व्हायचं आहे. परंतु ते झाल्यामुळे ह्या मधल्या 3-3.5 महिन्याच्या आचारसंहितेच्या काळामध्ये कुठच्याही दराने तेलाची खरेदी केली तरी त्यानं सरकारनं घालून दिलेल्या दरानं किंवा सरकारनं सुचवलेल्या दरानं घालून दिलेल्या, कदाचित तांत्रिकदृष्ट्या बरोबर नाही ठरणार, त्या निर्णय केला. त्यामुळे तुला आणि मला वाटो न वाटो तेल कंपन्यांची मालकी ही केंद्र सरकारकडे आहे हे उघड आहे. त्यामुळे मी म्हटलं तसं कंट्रोलिंग इंटरेस्ट हा जर स्टेक असा जर क्रायटेरिया लावायचा झाला तर तेल कंपन्या सरकारी कंपन्याच आहेत. बरं, असे आदेश आपल्याला ह्या कंपन्या कशा चालतात याची पूर्ण कल्पना आहे. यांना त्या स्वरूपात आपणही सरकारी कंपन्या संस्थांमध्ये कामं केली आहेत. असे आदेश काही कधीच तुला लेखी स्वरूपात येत नाहीत, ते फारसे मोबाईलवरतीही येत नाहीत असं मी गमतीने म्हणतो, त्या काळ्या फोनवरती वाचतात असं मी गमतीने म्हणतो, परंतु त्या सरकारी कंपन्याच आहेत. अन्यथा तू मला सांग ना की बरोबर त्यांची डेफिसिटची चर्चा वाढायला लागल्यानंतर डिव्हिडंडचं प्रमाण का वाढतं? ती जर सरकारी कंपनी नव्हती तर करोना नंतरच्या काळात तत्कालीन आणि विद्यमान दोन्ही अर्थमंत्री निर्मला सीतारामन आहेत, त्यांनी जाहीर केलं की बाबा रे, तुम्ही फक्त वर्षाच्या शेवटी मला डिव्हिडंड देऊ नका, वर्षाच्या आधी डिव्हिडंड द्या, म्हणजे वर्षाच्या आधेमध्येही डिव्हिडंड द्या. आणि तेव्हापासून गेल्या 4 वर्षात इंटेरिम डिव्हिडंड देणाऱ्या पब्लिक सेक्टर कंपन्या वाढल्या. बरं, काही काही सरकारी कंपन्या तर अशा आहेत की त्या शेअर बाजारामध्ये नोंदणीकृत नाही आहेत, परंतु त्या पूर्णपणे सरकारी कंपनी आहे, कारण ती कंपनी म्हणून लिस्ट झालेली आहे. तुम्ही त्यांचे वेगवेगळे सेक्शन्स आहेत रजिस्ट्रेशनचे, हे मान्य मला, पण त्या तांत्रिक दृष्ट्या जात नाही मी. याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण रिझर्व्ह बँक आहे. अगदी जर कायदेशीरच बोलायचं झालं तर रिझर्व्ह बँक ही त्याचं कार्यक्षेत्र म्हणून माझ्या बँकिंग क्षेत्राचा नियंत्रक किंवा रेग्युलेटर आहे, पण तू जर कायदा म्हणून गेलास तर ती सरकारी कंपनी आहे. आणि म्हणून तर सरप्लस इन्कम गेल्या 10 वर्षात 7 पटीने वाढला हे आपण पाहिलं. त्यामुळे तुम्हाला आणि मला वाटो न वाटो, पटो ना पटो, या सरकारी कंपन्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे. मग आता सरकारच्या या सगळ्या गोष्टींकडे, सरकारच्या कंपन्यांकडे ज्या वेळेला मी गुंतवणुकीच्या नजरेने बघतो त्यावेळेला मला काही क्षेत्रांमध्ये सरकार भयंकर ऍक्टिव्ह दिसतं. खतं असतील, रेल्वे असेल, गॅस असेल, बँका असतील, इन्शुरन्स सारखे क्षेत्र असतील, याच्यामध्ये सरकार खूप मोठ्या प्रमाणावर ऍक्टिव्ह दिसतं. पण काही क्षेत्रामध्ये सरकार मुळीच ऍक्टिव्ह दिसत नाही, किंवा त्यांनी असलेले त्यांचे सगळ्या कंपन्या विकून टाकल्या आहेत, किंवा आता फारशा त्या ऍक्टिव्ह नाहीत असं म्हणायला एक जागा आहे. गुंतवणुकीच्या नजरेने ज्या वेळेला आता आपण बघतो त्यावेळेला तुमचं असं एक आवडतं क्षेत्र इथे सरकारी कंपन्या इज अ फर्स्ट फॉर यू. संरक्षण, डिफेन्स. ठीक आहे, पहिलं क्षेत्र आपण घेतो आहोत संरक्षण. माझगाव डॉक पासून ते इतर अनेक सारी उदाहरणं या बाबतीमध्ये मी म्हणू शकतो. हिंदुस्तान एरोनॉटिक्स असेल, इतकं या लोकांचं नाव की आपल्याला लॉकहीड मार्टिन आपल्या लोकांना गुंतवणूक करता येत नाही. ठीक आहे ना, हिंदुस्तान एरोनॉटिक्स तुम्हाला अवेलेबल आहे असं म्हणण्यापर्यंत मी आज हिंमत करू शकतो.
अशी परिस्थिती आहे. थोडासा सर एक व्ह्यू गुंतवणुकीच्या नजरेने या थोड्या कंपन्यांकडे, तुमचं काय व्ह्यू? एक अगदी मोकळेपणाने सांगतो, थोडी आत्मस्तुती झाली तर माफ करा. हो द्या. संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक आज मितीलाही या भावाने करायला हरकत नाही, याविषयी माझ्या मनामध्ये जरा सुद्धा शंका नाही. कारण हे क्षेत्र सरकारी कंपन्यांच्या ताब्यात आहे की नाही याच्यापेक्षा सुद्धा आपण राजकीय रंगसंगती बाजूला ठेव. कारण तू वारंवार तुझ्या प्रश्नामध्ये गुंतवणूक म्हणून, गुंतवणूकदार म्हणून कसं बघू असं म्हणतोयस. हो. संरक्षण क्षेत्रातल्या भारतीय कंपन्या घ्या, हे मी मार्च 2020 पासून सांगतोय आणि आज जून 2024 मध्येही माझ्या या मतामध्ये जरा सुद्धा बदल झालेला नाही. याचं कारण सांगतो. हे क्षेत्र आपण जरा थोडं सविस्तरपणे बोलू, म्हणजे मग येणारी क्षेत्र आहेत ती ह्या पॅरामीटर्स वरती बसवणं सोपं जाईल, म्हणजे आता ग्राउंड रूल सेट केल्यासारखं होईल. हो. एक गोष्ट लक्षात घेऊ की संरक्षण क्षेत्र हे नेहमीच सेन्सिटिव्ह किंवा संवेदनशील क्षेत्र आहे आणि त्यामुळे खाजगी कंपन्यांची तांत्रिक क्षमता कितीही असली तरी सरकार त्यांना स्वतंत्रपणाने आणि स्वयंभूपणानं किती काम करू देईल याला मर्यादा आहेत आणि त्या देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीनं ठेवाव्याच लागतील. हो. झालं होतं असं की 2020 पर्यंत मुळातच एक सरकार म्हणून, एक देश म्हणून, एक राष्ट्रीय धोरण म्हणून आपण संरक्षणाकडे कधीही एक आर्थिक उद्योग म्हणून पाहिलेलं नाही. आपल्या देशाच्या सीमांचं संरक्षण याच्या पलीकडे आपण गेलो नाही. लष्करातली सैन्य भरती या विषयाकडे आपण गेलो नाही. पण अमेरिका, चीन, जर्मनी असे जगामध्ये इतर अनेक देश आहेत की ज्यांच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये संरक्षण क्षेत्र सगळ्यात मोठा कॉन्ट्रीब्युटर आहे. त्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या मुद्द्याची चर्चा होते आणि त्या कंपन्या सरकारच्या किंवा त्या त्या पक्षांच्या फायनान्सर असतात, हे आपण पाहिलं. 2020 नंतर पहिल्यांदा आपण असं जाहीर केलं सरकार म्हणून की मला जरा ह्या दृष्टीकडे वेगळ्या दृष्टीने पाहायचंय. आणि याला सगळ्यात मोठी चालना कधी मिळाली की ज्या दिवशी पंतप्रधानांनी रात्री 8 वाजता 2020 साली राष्ट्राला उद्देशून संबोधन केलं आणि आपल्याकडे 3 आठवड्याचा लॉकडाऊन लागला आणि त्याच भाषणामध्ये त्यांनी आत्मनिर्भरची घोषणा केली. हा मुद्दा आपण आधीच्याही पॉडकास्टमध्ये आणि माझ्या इतर अनेक भाषणांमध्ये आलाय. परंतु त्यावेळेला जे आपण धोरण म्हणून स्वीकारलं की येणाऱ्या काळामध्ये भारताचं एकूण संरक्षण उत्पादनाच्या किंवा गरजेच्या 75% उत्पादन भारतामध्ये होईल आणि 20,000 कोटी रुपयांपर्यंतच्या कोणत्याही सैन्याच्या टेंडरमध्ये फक्त भारतीय कंपन्याच माल पुरवू शकतील. मग त्या भारतीय कंपन्यांनी पाहिजे तर विदेशी गुंतवणूक, तांत्रिक गुंतवणूक, सल्लागार हे विदेशी नेमावेत, पण आम्ही स्वदेशी कंपनीला, भारतीय कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देऊ, भारतीय कंपनीला पैसे देऊ. त्यामुळे आज एका वेगळ्या अर्थाने आपण डिफेन्स एक्सपोर्ट हा प्रकार सुरू केला. एक साधं उदाहरण घेऊ की आत्ताच्या जानेवारी 2024च्या आपल्या 26 जानेवारी 2024च्या आपल्या प्रजासत्ताक दिनाला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष हे प्रमुख पाहुणे म्हणून होते आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये आपण घोषणा केली की हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून फ्रान्स सरकार आणि भारताचा टाटा ग्रुप हे असं एकत्र येऊन एक प्रोजेक्ट सुरू करतील. आणि नंतर आपल्या असं लक्षात आलं की नंतरची घोषणा अशी झाली की हेलिकॉप्टर्सना लागणारे सर्व स्पेअर पार्ट्स हे भारतामध्ये बनवतील. आपल्याला सगळ्यांना माहितीये की हिंदुस्तान एरोनॉटिक्स हल्ली एक्सपोर्ट करतं. आपण आता चाबार हे इजिप्तचं बंदर 10 वर्षासाठी, इराकचं बंदर, इजिप्त नाही, इराकचं बंदर 10 वर्षासाठी चालवायला घेतलंय. माझगाव डॉक हे पोर्ट मॅनेजमेंट सर्व्हिसेस एक्सपोर्ट करतं, याचं हे उदाहरण आहे. आणि त्यामुळे इतर अनेक देशांना आपण शस्त्रास्त्र, सामुग्री, त्याचा मेंटेनन्स हे पुरवतोय. आणि याची गणना एक साधं गणित घ्या की कोणत्याही म्युच्युअल फंडचा NFO त्याच वेळेला येतो जेव्हा त्या क्षेत्राला मागणी असते. HDFCचा जो डिफेन्स सेक्टर म्युच्युअल फंड आहे त्याच्यामध्ये आज मितीलाही तुला महिन्याला 10,000 रुपयापेक्षा जास्त SIP एका पॅनवरती करता येत नाही, इतकी त्याची डिमांड आहे. आपण अगदी गेल्या आठवड्यामध्ये पाहिलं निफ्टी डिफेन्स फंडची अनाउन्समेंट झाली आहे. निफ्टी इंडेक्स बेस्ड डिफेन्स फंडची अनाउन्समेंट झाली आहे. त्याच्यामध्येही त्यांनी बेसिक मिनिमम आणि मॅक्सिममचं लिमिट दिलंय. दॅट क्लिअरली शोज व्हॉट सॉर्ट ऑफ डिमांड वी आर हॅव्हिंग. आणि त्यामुळे संरक्षण हे क्षेत्र निदान पुढची 3 वर्ष तरी आत्ताच्या ज्या वेगाने वाढले त्या वेगाने वाढणार नाही, पण वाढेल नक्की.
आत्ताच्या वेगाने का वाढणार नाही याचं कारण सांगतो. हे विधान मी त्या कंपन्यांचा कारभार, त्यांच्या उत्पादनाचं आणि उत्पन्नाचं प्रमाण या निकषावर नाही बोलत आहे, त्यांच्या शेअर्सचे बाजारभाव या विषयावरती बोलतोय. तुमच्या असं लक्षात येईल की 2020 साली हिंदुस्तान एरोनॉटिक्सचा भाव 400 रुपये होता. आज किती आहे तुम्हीच बघा. माझगाव डॉकचा भाव त्याच्यापेक्षा थोडा जास्त होता. आज किती आहे तुम्ही बघा. बीईएल न स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू केलं. बीईएल न तुम्हाला गेल्या 4 वर्षामध्ये दर 3 महिन्याला एकदा डिव्हिडंड दिला, तरी बीईएल बीडीएल यांच्या भावामध्ये झालेली वाढ पहा. आणि एवढंच नव्हे तर यांचे जे सप्लायर आहेत खाजगी क्षेत्रातले, त्यांच्या कारभारामध्ये झालेली वाढ पहा ना. मग आता टाटा मोटर्स असेल, अशोक लेलँड असेल, आयशर मोटर असेल, अपोलो टायर्स असतील, अशा सारख्या ज्या कंपन्या आहेत, किंवा टेलिकम्युनिकेशन मधल्या ज्या असते, कारण शेवटी टेलिकम्युनिकेशन बेस्ड आहे सगळं. मग ते पारस डिफेन्स असेल, तेजस नेटवर्क असेल, या काही कागदोपत्री सरकारी कंपन्या नाही आहेत. काही प्रमाणात सरकारी कंपन्यांची त्याच्यामध्ये, सरकारची त्याच्यामध्ये गुंतवणूक आहे, पण ती 2%, 5%, 60% अशी आहे. मेजॉरिटी हा खाजगी क्षेत्रामध्ये आहे, म्हणजे पूर्णपणे सरकारी मालकीच्या असलेल्या कंपन्या. काही प्रमाणात ज्यांचं शेअर बाजारात लिस्टिंग पण 90%पेक्षा जास्त भांडवली सहभाग सरकारी कंपन्या, आणि ह्या अशा खाजगी कंपन्या ज्याच्यामध्ये अत्यल्प प्रमाणात किंवा नगण्य प्रमाणात किंवा बिलकुल नसलेली सरकारची गुंतवणूक, या सगळ्या दृष्टींनी डिफेन्स तुम्हाला पेंग आहे. आणि विघ्नसंतोषीपणा वाटेल तो, परंतु आज वस्तुस्थिती अशी आहे की आपण जर जगाच्या नकाशावरती नजर टाकली तर जगाच्या नकाशावरती कमीत कमी 5 ठिकाणी युद्ध सदृश परिस्थिती आहे. आपल्याही देशाला काही फार सुखाची गणित, एक साधं गणित घ्या ना, की हे क्षेत्र किती वेगवेगळ्या तऱ्हेनं डिमांडमध्ये राहणार आहे. गेल्या एका महिन्यामध्ये जगातल्या 3 राष्ट्रांनी आपले राष्ट्राध्यक्ष गमावले आहेत. स्लोव्हाकिया गमावला, इराकनं गमावला आणि मलावीनं गमावला. मी मागच्या पॉडकास्टमध्ये तुमच्याच म्हटलं तर तसं, की जगाच्या नकाशावर हे बिंदू घ्या, मग ते कुठच्या सिल्क रूटला पॅरलल जातात हे बघा. मग तुमची जर त्यांच्याशी स्पर्धा असेल तर करोना नंतरच्या काळामध्ये चीनपासनं जी आर्म लेंथ रिलेशनशिप वाढली आहे सगळ्याच जागतिक अर्थकारणाची, त्याच्यामध्ये भारताच्या डिफेन्स एक्सपोर्टला वाढता वाव आहे. मग ती विमानं असतील, ते हेलिकॉप्टर्स असतील, ते शस्त्रास्त्र असतील, ते दारुगोळे असतील, ते आरमार असेल, ते पोर्ट मॅनेजमेंट असेल. आणि याच्यामधला जो पॉलिटिकल अँगल आहे तो खूप महत्वाचा आहे, की आपणही आता सक्रियपणाने हे काम करतोय. याचाही उल्लेख आपण मागच्या पॉडकास्टमध्ये केला होता, की साधं गणित की आता 2 महिन्यापूर्वी घडलेली घटना आहे. चीनहून एक जहाज पाकिस्तानमध्ये जायचं होतं, त्याच्यामध्ये रिॲक्टर बेस्ड काही सामुग्री होती. याच्या आधी काय असं गेलं नाहीये, अशातला भाग नाही. याही वेळेला आपण ते जहाज मुंबईत अडवलं, याच्या आधीही वाढवलं होतं. पण याच्या आधी जेव्हा आपण जहाज अडवत होतो तेव्हा ते जहाज अडवायचो, त्याची चौकशी करायचो, संबंधित सरकारला नोटीस द्यायचो आणि त्या जहाज परत पाठवायचो. यावेळेला तसं नाही झालं. आपण तो माल कॉन्फिस्केट केला आणि रिकामं जहाज परत पाठवलं. दॅट शोज व्हॉट सॉर्ट ऑफ अ डिफेन्स प्रिपेअर्डनेस वी आर हॅव्हिंग. इट्स अ स्टेटमेंट की माझी मशिनरी, माझी सेन्सिटिव्हिटी, माझे सेन्सर्स, माझी इन्स्पेक्शन्स आता इतकी प्रगत आहेत की मी कुठेही बसलो तरी तुम्ही काय करताय हे बघता. दुसरं, आपण आपल्या आरमार सिद्धतेचं डेमॉन्स्ट्रेशन केलंय. म्हणजे शेवटी आपण साधा शर्ट घेतला तरी तो ट्रायल रूम मध्ये जाऊन बघतो होतोय की नाही, कारण मापावरनं काही कळत नाही. प्रत्येक कंपनीचा 42-44 आकार वेगळा असतो. आपण डिफेन्समध्ये आज ते डेमॉन्स्ट्रेशन केलंय. याच्या आधी कधी आपण ऐकलं होतं का की भारतीय आरमाराने रेड सी पर्यंत पाठलाग केला आणि ज्याच्यापासून आपल्या बोटी सोडवल्या? वी आर क्लिअरली डेमॉन्स्ट्रेटिंग की दिस इज व्हॉट माय पाणबुडी करतात, दिस इज व्हॉट माय डिफेन्स प्रिपेअर्डनेस इज. त्यातनं आपण मार्केट निर्माण केलंय. आता साधं गणित घ्या ना, की आपण ज्या पद्धतीनं शपथ घेऊन काही दिवस नाही झाले तरी आता बातमी का व्हायला लागली? का ह्याच्या आधी काय नॅशनल सिक्युरिटी ऍडव्हायझर नव्हते का? पण आपण अलीकडच्या काळातच पाहिलं की नाही अजित डोवाल काय करतायत. नॅशनल सिक्युरिटी ऍडव्हायझर म्हणून तिसऱ्यांदा मोदी जसे पंतप्रधान झाले तसे हे अपॉइंट झाले. ही बातमी होते. याचाच अर्थ ते क्षेत्र हद्दीच्या भाषेत बोलायचं म्हणजे हॅपनिंग आहे. आणि शेअर बाजारामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की घोषणेवरती बाजारभाव घडतात आणि घटनेवरती त्याच्यात घडामोडी होत राहतात. एक्झॅक्टली दॅट्स व्हॉट डिफेन्समध्ये होत आहे. म्हणून संरक्षण चालेल. या सगळ्या क्षेत्रामध्ये एक नाव एकेकाळी अगदी जोरदार चाललं, आज ते नाव थोडस झोपल्यासारखं आहे. ते आहे भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेड.
भरपूर विरोध झाला. ही जमीन खोदणारी यंत्र आहे, ही तयार करणारी कंपनी आहे, ही थोड्याफार प्रमाणात डिफेन्स तयार करते. मग हे काय नेमकं याच्या बाबतीमध्ये विरोध झाला, हे गंमत काय आहे? कारण या कंपनीच्या शेअरनी 1,000 रुपयापर्यंतचा भाव पाहिला, आजही तो 1,000 रुपयाच्या वरतीच आहे, परंतु काही काळासाठी तो खालती पण आला. आता हे आहे काय नेमकं? एक गोष्ट लक्षात घ्या, भारत अर्थ मूव्हर्स डिफेन्स रिलेटेड ते प्रोडक्शन करत नाही असं म्हणणं चुकीचं आहे, परंतु त्याचा वाटा दिवसेंदिवस खूप नगण्य होत आहे. तुम्हीच तुमच्या प्रश्नामध्ये म्हणलं तसं तो त्या कंपनीचा एक साईड बिझनेस आहे, किंवा निदान मेजर बिझनेस नाही, सबसे सेकंडरी सॉर्टचा बिझनेस आहे. त्यांचा प्रायमरी बिझनेस हे डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातनं जमिनीचं उत्खनन, माती अमुक तमुक याच्याशी संबंधित आहे. आणि हा संपूर्ण विषयच केंद्र सरकार इतका राज्य सरकारांच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे तो राजकीय करंट, क्रॉस करंट, अंडर करंट मध्ये खूप गाजतो. भारतीय अर्थ मूव्हरचं खरं जे गणित होतं, किंवा खरं जी काय म्हणू प्राधान्यक्रम होता, किंवा त्यांची स्पेशलायझेशन होती, ही जी साधारणपणे खनिज आणि खाणकाम याच्याशी संबंधित ज्या बाकीच्या गोष्टी कराव्या लागतात, खनिज लागेस तोवर ते काम हे जमिनीचं खाणकाम असं आहे, त्याच्यामधली भारत अर्थ मूव्हर्सची मानापोली किंवा मास्टरी होती. परंतु झारखंड सारख्या राज्यांमध्ये त्याच्यावरनं जे राजकारण झालं, त्याच्यामध्ये जी राजकीय अस्थैर्य आले, त्याचा फटका भारत अर्थ मूव्हर्सला आता मोठ्या प्रमाणावरती बसतोय. शेवटी काय होतं, सरकारी कंपन्यांच्या बाबतीत किंवा खाजगी कंपन्यांच्या बाबतीत ज्या वेळेला तुमच्यावरती एका विशिष्ट क्षेत्राचा, विशिष्ट राज्याचा, किंवा बाबा या राजकारणी माणसाच्या प्रभावाखालची ही कंपनी आहे अशी इमेज निर्माण झाली, मग ती खरी असेल खोटी असेल, त्याचे भले बुरे फायदे होतात. त्याचं एक समांतर उदाहरण देतो. आपल्याकडे आता त्या पुन्हा मंत्रिमंडळात आली आहेत, पण यंदाच्या निवडणुकीच्या काळामध्ये त्यांना तिकीट मिळेल की नाही, असे महाराष्ट्रातलाच महत्वाचा नेता आहे, आता पुन्हा ते मंत्री झालेत, पण त्यावेळेला लोकसभेच्या पहिल्या राऊंडला त्यांना तिकीट दिले गेलेलं नव्हतं. आणि एकंदरीतच त्यांना तिकीट मिळेल का, मिळालं तर ते मंत्रिमंडळात जातील का, असा चर्चा होती, बाकी काही नाही. पण त्यांना ते जेव्हा त्यांच्या खात्याचं काम पाहायचे, त्यावेळेला एका विशिष्ट कंपनीकडनं त्यांनी मजबूत काम करून घ्यायचं, ते काम मेरिटवरती मिळालं, पण एका कॉन्फिडन्स लेवल त्या मंत्र्याचा त्या कंपनीवर आणि त्या कंपनीचा त्या मंत्र्यावर विश्वास होता. त्या काळामध्ये त्या कंपनीच्या शेअर्सचे बाजारभाव पुष्कळ वाढले. पण ज्या क्षणी अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्या की या साहेबांना तिकीट मिळेल का नाही, त्या कंपनीचे बाजारभाव, शेअर्सचे बाजारभाव खाली झाले. एक्झॅक्टली मी त्या कंपनीचं आणि मंत्र्याचं नाव घेणं कटाक्षाने टाळतोय, पण तुम्हाला कळलं, ज्या क्षणी त्या मंत्र्यांनी पुन्हा शपथ घेतली आणि त्यांना आधीच खातं मिळालं, त्या क्षणालाच महाराष्ट्रात ऑफिस असलेल्या या कंपनीच्या शेअर्सच्या बाजारभावानी पहिल्या दिवशी का होईना थोडी वाढ दाखवली. भारत अर्थ मूव्हर्स या अशा पद्धतीच्या पॉलिटिकल करंट, क्रॉस करंट, अंडर करंट मध्ये. आणि भारत अर्थ मूव्हर्स काही प्रमाणात डिफेन्सचं काम करते, ही गोष्ट खरी, पण त्यांच्या एकूण उत्पन्न आणि उत्पादनामध्ये डिफेन्स रिलेटेड प्रॉडक्टचं प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे त्याच्या इतर राजकीय कारणांची गोष्ट आहे, परंतु डिफेन्समध्ये त्यांचा सहभाग जसा वाढेल तो वाढवावाच लागेल. त्या प्रमाणामध्ये भारत अर्थ मूव्हर्स वाढू शकेल. म्हणजे थोडक्यात अगदी बाजाराला साधेसं उत्तर द्यायचं झालं तर आत्ताच्या काळात भारत अर्थ मूव्हर्सचे शेअर्स घेणं हे डे ट्रेडिंगसाठी उपयोगी नाही. पण आज घेतले आणि 6 महिने थांबायची तयारी असेल तर पोझिशन ट्रेडिंग किंवा मीडियम टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणून देतील. भारत अर्थ मूव्हर्सच्या बाबतीतली एक दुसरी गोष्ट आपण लक्षात घेऊ, की आपण जर फक्त शेअर्सचे बाजारभाव या दृष्टिकोनातनं विचार करायचा झाला तर, की बाकीच्या डिफेन्स कंपन्यांनी ज्या पद्धतीनं आपली प्रॉडक्ट रेंज वाढवली किंवा डिव्हिडंडचं प्रमाण वाढवलं, कारण शेवटी बाजाराला काहीतरी सारखं हॅपनिंग लागतं. मगाशी मी म्हटलं तसं घटनेच्या घोषणेवर बाजारभाव आपल्याकडे चढतात किंवा पडतात. भारत मध्ये तसं झालं नाही. जसं BEL, कोल इंडिया या सरकारी कंपन्या अर्थमंत्र्यांनी सांगितल्यानंतर त्यांनी इंटरिम डिव्हिडंडची फ्रिक्वेन्सी आणि प्रमाण खूप वाढवलं. भारत अर्थ मूव्हर्सने तसं केलं नाही. माझगाव डॉक किंवा हिंदुस्तान एरोनॉटिक्स मध्ये ज्या प्रमाणामध्ये प्रॉडक्ट रेंज वाढली, ज्या प्रमाणामध्ये त्यांची व्हिजिबिलिटी वाढली,
शेवटी परफॉर्मन्स इतकं परसेप्शन महत्वाचं असतं. त्या परसेप्शन करता काहीतरी हॅपनिंग व्हावं लागतं. जसं ते माझगाव डॉकमध्ये झालं, जसं ते BDL मध्ये झालं, जसं ते हिंदुस्थान एरोनॉटिक्स मध्ये झालं, तसं भारत अर्थ मूव्हर्स मध्ये झालं नाही. म्हणजे परफॉर्मन्स वाईट नव्हता, पण परफॉर्मन्स ॲबनॉर्मली वर गेला नाही, परसेप्शन ॲबनॉर्मली बदललं नाही, डिव्हिडंड फ्रिक्वेन्सी वाढली नाही, आणि डिफेन्स रिलेटेड कॉन्ट्रीब्युशन त्यांची कमी होती. त्यामुळे बाकीचं डिफेन्स सेक्टरशी रिलेटेड कंपन्या, त्यांचं उत्पन्न, नफा आणि त्यांच्या शेअर्सचे बाजारभाव ज्या प्रमाणात वाढले त्या प्रमाणामध्ये भारत अर्थ मूव्हर्सचे वाढले नसतील. पण आता येणाऱ्या काळामध्ये शेवटी जेव्हा एखादं क्षेत्र डिमांडमध्ये येतं पुन्हा नव्याने, एक साधं उदाहरण घ्या की नवीन मोदी सरकार अस्तित्वात आल्यानंतर राजनाथ सिंग पुन्हा संरक्षण मंत्री झाले. राजनाथ सिंगनी मोदी मंत्रिमंडळाच्या 3ऱ्या कालखंडात संरक्षण मंत्री म्हणून घेतलेल्या शपथ घेतल्यानंतर किंवा कार्यभार स्वीकारल्यानंतर गेल्या 5-6 दिवसामध्ये, कारण 4-5 तारखेला महामंत्रिमंडळ, 8 तारखेला मंत्रिमंडळ झालंय, तर गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी केलेल्या घोषणा पाहिल्या तर पुन्हा एकदा नव्यानं डिफेन्स चर्चेत येते. त्याच्यानंतर मी मगाशी म्हणलं त्या निफ्टीच्या एनफिओ लॉन्च झाला, हे लक्षात घेऊ आपण. त्यामुळे आता जेव्हा नव्याने आपण डिफेन्सकडे पाहू तेव्हा जे शेअर ऑलरेडी वाढले नाहीयेत अशा शेअर्सकडेच इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचं लक्ष जाणार आहे. कदाचित त्या लिस्टमध्ये भारत अर्थ मूव्हर्स असू शकतात. डिफेन्सच्या सेक्टरला नमस्कार म्हणण्याच्या आधी माझा या सेक्टरच्या बाबतीतला शेवटचा प्रश्न, या सेक्टरमध्ये एक कंपनीचं नाव मला कंटिन्यू येऊन नाचून दाखवतं. मी जेव्हा त्या कंपनीविषयी वाचतो, ऐकतो, मला उत्तम दिसतं, परंतु मीडियाच्या लाईमलाईट मध्ये कंपनी येत नाही सर. नाव आहे मिश्र धातू निगम लिमिटेड. टायटॅनियमचं काम करण्याची क्षमता असलेली ही कंपनी, टायटॅनियमला वितळवण्याचं काम करण्याची कंपनी आहे. फार काही येत नाही म्हणायला गेलं तर. इस्रोच्या बाबतीमध्ये पण काही काही गोष्टी कंपनी करते, हे स्वतः इस्रोच्या बाबतीमध्ये पण लक्षात येतं. इथे नेमकं काय चालू आहे? एक अत्यंत दर्जेदार कंपनी फारशी लाईमलाईट मध्ये काय येत नाही, काय कारण? जाणीवपूर्वक लाईमलाईट मध्ये येत नाही. कारण काय असतं माहितीये का, मारलेली गोळी दिसते, गोळीनी मारलेला माणूस दिसतो. हो, पण गोळी मारण्याचं कौशल्य असावं लागतं, ते कौशल्य दिसत नाही. आपण सिनेमा बघायला जातो, अरे काय सुरेख काम केलंय, अरे पण ते कोणी करून घेतलं, त्याचा कॅमेरा कोणी लावला, सफिशियंट प्रकाश कोणी दिला, ती स्क्रिप्ट आणि डायलॉग कोणी लिहिले, ते नेहमी पडद्याआडच राहतात. खरंय. गुलजारची कविता आठवते तेवढे गुलजारनी पटकथा लिहिलेले सिनेमा आठवतात का? मिश्र धातू हा पटकथाकार आहे. त्याचं जे प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन तुला ते मेटल म्हणून येतं. हो, त्यामुळे लोकांच्या किंवा बाजाराच्या हे लक्षातच येत नाही की ही डिफेन्स रिलेटेड कंपनी आहे. त्याचं नाव, आणि आपल्याकडं मेटल हे दुर्दैवानं बदनाम क्षेत्र आहे. अगदी मान्य. आणि हे त्याच्या मुळाशी येतं. ते शेवटी म्हणलं ना का तुम्हाला चांगलं खेळूनही नशीब असावं लागतं. हे कसं आहे सांगू का, म्हणजे क्रिकेटचं उदाहरण देतो. क्रिकेटमध्ये तू कल्पना कर की बहुतांश वेळेला मॅन ऑफ द मॅच हे बॅट्समनला जातं. हो, त्याच टीम मधल्या चांगल्या विकेट घेणाऱ्या बॉलरला जात नाही. आत्ताच्या आत्ता हर्षदीपला मिळालं, बुमराला मिळालं ते सोडा, तो अपवाद आहे. पण बॅट्समननं 70 रन केल्या T20 मध्ये तरी तो दावेदार होतो मॅन ऑफ द मॅचचा. यानं 4 ओव्हरमध्ये 17 रन देऊन 2 विकेट घेतल्या. तर खरं सांगायचं म्हणजे ही हॅज कॉन्ट्रीब्युटेड मोर टू द विक्ट्री, खरं पण आहे. त्याला मॅन ऑफ द मॅच मिळत नाही. मिश्र धातू तसा आहे. मग आता मिश्र धातू याच्यावरचा तुमचा गुंतवणुकीसाठीचा व्ह्यू सांगूया आपण आणि डिफेन्सला आपण नमस्कार म्हणूया. मिश्र धातू हा पेशन्स गेम आहे. मिश्र धातूच्या काय सांगतो, तुम्ही गुंतवणूक म्हणून जेव्हा एखाद्या कंपनीकडे जाता त्यावेळेला जसं त्या कंपनीचा परफॉर्मन्स पाहायला लागतो, तसं त्या कंपनीच्या ट्रेडिंग व्हॉल्यूमचा पॅटर्न काय आहे, त्या कंपनीच्या बाजारभावातल्या घडामोडींचा पॅटर्न काय आहे याचा विचार करावा लागतो. या बाबतीत मिश्र धातू ही ITC सारखी आहे. तुम्ही जर मिश्र धातूचा गेल्या ते लिस्ट झाल्यापासूनचा ट्रेंड पाहिला तर ते साधारणपणे असे बहुतांश काळ एका बँडमध्ये फिरतात. मग ते थोडे वर जातात, त्या बँडमध्ये फिरतात, मग ते थोडे वर जातात, त्या बँडमध्ये फिरतात, मग ते दाणकन खालती येतात, मग पुन्हा टप्प्याटप्प्याने ही प्रोसेस सुरू होते. कारण ती इंटेरिम डिव्हिडंड पेईंग कंपनी नाही.
नाही, ती स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू कंपनी नाही, नाही, ती बोनस मधली कंपनी नाही, नाही, ती राईट मधली कंपनी नाही. नाही. त्यामुळे आर्थिक निकाल जाहीर होणं ही एकमेव वर्षातली घटना. बरं, ते सगळं लोकीमध्ये काम करतात. माझ्याकडे टिटॅनियम आहे असं कुठचा देश सांगायला जाईल का? येड लागलाय का? नाही. जगातला सगळ्यात महागडा धातू आहे तो जो तो लपवून ठेवील. त्यामुळे ती कंपनी लाईमलाईट मध्ये राहत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्या कंपनीचे जर आपण डेली ट्रेडिंग व्हॉल्यूम पाहिले, दररोज ट्रेड होता. इनफ्रिक्वेंटली ट्रेडिंग कंपनी नाही येते, रेग्युलर फ्रिक्वेंट ट्रेडेड कंपनी येते, परंतु त्याचे ट्रेडिंग व्हॉल्यूम खूप कमी आहे. त्यामुळे डे ट्रेडिंगसाठी ही स्क्रिप्ट नाही. पण आत्ता घेतले का, त्या कंपनीचे यंदाचे आर्थिक निकाल अजून जाहीर व्हायचे आहेत, त्यामुळे आत्ता घेतले. आज आपण 15 जूनला बोलतोय तेव्हा, आणि साधारणपणे, आणि त्या कंपनीचा निकाल साधारणपणे जुलै सेकंड वीकला लागतो. तोपर्यंत थोडे 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 घेत राहिले, कारण आता सध्या त्यांचा काय भाव चालू आहे माझं लक्ष नाही, आणि आता पाहणंही शक्य नाहीये. तर ती घ्यायचे, आणि जर कमीत कमी 3 महिने आणि खरं म्हणजे वर्षभर थांबायची तयारी असेल, मिश्र धातू वुड गिव्ह यू अ रिझनेबल रिटर्न. तो आउटस्टँडिंग रिटर्न देणारी कंपनी नाही. पुढचं क्षेत्र, माझ्या लाडकं क्षेत्र, मी जातो आहे इन्शुरन्स, कारण हे सध्या लाईमलाईट मध्ये असलेलं क्षेत्र आहे. कारण IRDAचं असं फोर्स चालू आहे की तुम्हाला तातडीने हेल्थ इन्शुरन्स मिळाला पाहिजे. हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या 1 तासात तुम्हाला कळलं पाहिजे की मला नॉन कॅश होणार आहे का, कॅशलेस होणार आहे का, आणि ते बिल तुम्ही हॉस्पिटलमधून जाण्याच्या शेवटच्या 3 तासामध्ये गेलं पाहिजे. नाही जर मिळालं तर पुढच्या तुम्ही गेल्याच्या 24 तासात हॉस्पिटलला ते बिल मिळालं पाहिजे, अशी IRDAची व्यवस्था आहे. IRDAनी एक कॉम्पोजिट लायसन्स आणण्याचा प्रयत्न केला आहे, ज्याचा सगळ्यात मोठा बेनिफिशियरी हा कदाचित LIC असण्याची शक्यता आहे. आणि म्हणून LIC कोणातरी एका हेल्थ इन्शुरन्स कंपनीला अक्वायर करेल. माझा असा अंदाज आहे की सरकारच्या ज्या 3 इन्शुरन्स कंपन्या आहेत ज्या अनलिस्टेड आहेत, त्यांचा हेल्थ इन्शुरन्सचा बिझनेस खरेदी करण्याची शक्यता आहे. सर, काय चालू आहे? कारण या क्षेत्रामध्ये मला एक अनलिस्टेड ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी पण सापडली शोधता शोधता. तुमचा व्ह्यू? सगळ्यात पहिल्यांदा IRDAच्या या पावलाचं मनापासून स्वागत केलं पाहिजे. अक्षरशः म्हणजे याला प्रॅग्मॅटिक स्टेप म्हणतात. ही त्यांनी आपणून उचललेलं पाऊल आहे. म्हणजे ह्या सगळ्या नियंत्रक संस्थांच्या मॅन्डेटमध्ये नॉट ओन्ली रेग्युलेशन ऑफ द फील्ड बट द डेव्हलपमेंट ऑफ द फील्ड असा सुद्धा ऑब्जेक्ट असतो. त्याला जागलेला हा एकमेव रेग्युलेटर आहे असं म्हणावं लागेल. त्यामुळे मनापासून याचं स्वागत केलं पाहिजे. LIC ची हेल्थ इन्शुरन्स कंपनी घ्यायते म्हणते, ते तू म्हणलास तसं त्या 3 जनरल इन्शुरन्स कंपन्यांच्या ज्या हेल्थ स्कीम्स आहेत ते घेण्याची शक्यता आहे, कारण LIC ऑलरेडी तशा अर्थी लिस्टेड आहे. म्हणजे जनरल इन्शुरन्स कंपन्या लिस्ट करायची जी भानगड सरकारच्या डोक्यात होती पण ती झाली नाही, ती अशा पद्धतीने होऊ शकते. पण एक गोष्ट लक्षात घेऊ की LICला आता त्या बिझनेसची खूप आवश्यकता आहे, हेही तितकंच सत्य आहे. कारण गेल्या वर्षी LICनी विकलेल्या पॉलिसीची संख्या कमी झाली आहे, वाढली नाहीये. पण या कमी झालेल्या पॉलिसीमधनं गोळा केलेल्या प्रीमियमची रक्कम मात्र वाढली आहे. आणि अजूनही खूप मोठी गॅप आहे. पण इतर प्रायव्हेट सेक्टर मधल्या लाईफ इन्शुरन्स कंपनीज आणि LIC यांच्यामधली गॅप पहिल्या इतकी मोठी राहिली नाहीये. अजूनही LIC खूपच पुढे आहे, परंतु ती गॅप कमी होते. जे हे थोडक्यात त्या ऑटोमोबाईल मधल्या कार कंपन्यांसारखं होत आहे. आता जी टसल आहे ती 2ऱ्या 3ऱ्या 4थ्या अशा स्थानावर आहे, पहिल्या स्थानावर LIC नक्की आहे. तू जे मगाशी म्हणलास ते अनलिस्टेड ऍग्रिकल्चरल इन्शुरन्स कंपनी, हे गणित वेगळं होईल. शक्यता नाकारता येत नाही की ह्या 3 जनरल इन्शुरन्स कंपन्यांचा हेल्थ इन्शुरन्सचा बिझनेस LICने ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यापैकी एखादी कंपनी त्या पैशातनं ही ऍग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीवाली घेऊ शकते. आणि मग त्याच्यानंतर या 3घांपैकी निदान 2घांचं आपापसात मर्जर होऊन ती कंपनी लिस्ट होऊ शकते. लाईफ इन्शुरन्स हे क्षेत्र 2ऱ्या 2 कारणांसाठी आता लक्ष ठेवावं लागेल, इन्क्लुडिंग LIC. अर्थात LIC या शेअरनं सरकार आणि शेअर होल्डर या दोघांना असं काही तोंडघशी पाडलंय की ते जी मराठीत आपण म्हणतो की दूध गरम लागलं का ताकही फुंकरून पितो, आता ताक काय लोक LICच्या बाबतीत पाणीही फुंकरून पितील.
पण LIC कडे एका वेगळ्या अर्थाने लक्षात घेतलं पाहिजे आणि तो घटक भारतातला नाहीये. आता जी बर्कशायर हाथवेची वार्षिक सर्वसाधारण अॅन्युअल जनरल मीटिंग झाली, त्याच्यामध्ये जे वॉरन बफेचं वाक्य आहे की भारतामध्ये अजूनही अनरिअलाइज अनटॅप्ड अशा ऑपॉर्च्युनिटीज आहेत, त्याच्यामधला एक टार्गेट कंपनी LIC असू शकते. कारण बर्कशायर हाथवे हा इन्शुरन्स मधला मेजर प्लेयर आहे, लाईफ, आणि जनरल तिन्ही मधला. आणि तो जर इथे आला तर दॅट वुड बी अ फंटॅस्टिक थिंग. दुसरी एक घटना लक्षात घेतली पाहिजे, ह्या सगळ्याचे ट्रिगर आहेत. LICचे भाव जे गेल्या 15-20 दिवसामध्ये गंमत जम्मत करतायत, त्याच्यामध्ये ही सगळी कारण आहेत. म्हणजे जसं तू म्हणलास तसं हेल्थ इन्शुरन्स घेण्याची गोष्ट आहे, दुसरं वॉरन बफेटची गोष्ट आहे, तिसरं जिम रॉजर्सनी आत्ता 10 दिवसापूर्वी जाहीर केलंय की आय एम हॅव्हिंग अ लुक ॲट इंडियन फील्ड. जिम रॉजर्स आणि वॉरन बफे मधलं हे साम्य आहे. आणि जिम रॉजर्स आणि वॉरन बफे येईल तो काही 1-2 हजार कोटी घेऊन नाही येणार आहे, तो नाही येणार. कितीतरी कोटी घेऊन येणार आहे. आणि तेवढा जर फूट आला तर फार चांगली गोष्ट होऊ शकते. आणि याच्यामध्ये एक तिसरी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की गेले 2 दिवस जी बातमी फिरते, अजून सरकारी अधिकारी सरकारी मंत्री कोणीही यातलं काहीही बोललेलं नाही, पण ही बातमी फिरते की LICचा जो डिसइन्व्हेस्टमेंट आहे ती 2026च्या आत होणार नाही. याचा अर्थ 2024चे 6 महिने आणि 2025चे 12 महिने हो, असं होऊ शकतं. बरं, ते अगदी आपण फिनान्शियल इयर 2026 म्हटलं तरी निदान अजून 9 म्हणजे थोडक्यात एप्रिल 2025 ते मार्च 2026 अशा अर्थीही जरी विचार केला तरी अजून 9 महिने सरकारच्या हातात येत आहेत. हो. याचा अर्थ समथिंग इज कुकिंग बिटवीन दीज इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, आणि तो येईल तो बर्कशायर हाथवेमधनं येईल. असा विचार केला तर LICचा विचार करता येईल. म्हणजे परंतु मला काय 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 लेट मी हलणं. ते हलणं. आणि दुसरं काय आहे माहितीये का, की सरकार आत्ता या ना त्या स्वरूपामध्ये LICतनं पैसे उभे करू इच्छितं. हो, परंतु सरकार LICच्या डिसइन्व्हेस्टमेंटला एवढ्या लवकर हात घालणार नाही, कारण एक तर तेवढी मेजॉरिटी नाहीये आणि LICची स्ट्रॉंग केस नाहीये. LICचे जे पहिलं डिलिस्टिंग केलं त्या 930 रुपयाच्या वरती बाजारभाव जायला सारा लिस्टिंग नंतरचं वर्ष 1.25 वर्ष थांबायला लागलं. हो. बरं, त्या वरच्या भावावरती तो फार काळ स्थिर झाला नव्हता. आज तो आहे 1000च्या आसपास, परंतु लोकांना त्याच्याबद्दल कॉन्फिडन्स नाहीये. त्यामुळे LICतनं पैसा जो उभा करायचा असेल तर असं वॉरन बफे, असा जिम रॉजर्स असं कोणीतरी शोधणं सरकारला जास्त सोयीचं जाऊ शकतं. आणि एकंदरीतच LIC किंवा लाईफ इन्शुरन्सचा जर विचार करायचा झाला तर LIC पेक्षा सुद्धा SBI लाईफ सारखी कंपनी जास्त चांगल्या पद्धतीत काम करेल का याचा विचार करावा लागेल. पण काय आहे, SBI लाईफ ही सदा सर्व काळ SBIची सबसिडियरी असल्यासारखी वागते आणि ते तसं वागणं क्रमप्राप्त आहे, कारण कागदोपत्री आणि कायदेशीर दृष्ट्या ती सबसिडियरीच आहे. खरंच आहे. LIC वरती तसं बंधन नाही, हे त्याचं खरं कारण आहे. मग आता या सगळ्या याच्यामध्ये आपण वॉरन बफेट यांच्याविषयी बोलत होतो, जिम रॉजर्स विषयी आपण बोललो, आणि बोलता बोलता तुम्ही इन्शुरन्सचा सब्जेक्ट काढला. माझं असं म्हणजे तुम्हाला आणि मला माहितीये की इन्शुरन्स हा बिझनेस काय आहे. हळूहळू भारतामध्ये जसं इन्शुरन्सचं सेक्टर वाढायला लागलं आहे, तुमचं असं मत आहे का की इन्शुरन्स म्हणजे GIC-RE, जिला आपण GIC म्हणतो आहे, त्यांचं नशीब हळूहळू फळफळू शकतं? आज गुंतवणूक केली तर एक 2-3 वर्षांनी चांगला भाव बघायला मिळेल का टाइम लागेल? 2-3 वर्षांनी हो. नाही नाही, 2-3 वर्षांनी हो. या बाबतीतली सगळ्यात मोठी अडचण आपण लक्षात घेऊ की योग्य अयोग्य अशी कुठचीही मला टीका करायची नाही, पण शेवटी व्यवसाय व्हावा लागतो. हो. आणि एक भारतीय मानसिकता, व्यक्ती म्हणून, गुंतवणूकदार म्हणून, उद्योजक म्हणून आपली इन्शुरन्सकडे बघण्याची दृष्टी गमतीची आहे. जगातल्या इतर सगळ्या देशांच्या पेक्षा ती पूर्णपणे वेगळी. हो. आपल्याकडं लाईफ इन्शुरन्स हे सदैव पुश प्रॉडक्ट आहे, कधीही पुल प्रॉडक्ट नाही. खरंय. तर आपण लाईफ इन्शुरन्सची पॉलिसी घेताना याच्यावर टॅक्स एक्झम्पशन मिळेल का हे बघतो. हो. जनरल इन्शुरन्सची पॉलिसी सक्ती म्हणून आपण घेतो. हो. कारचा सुद्धा थर्ड पार्टी इन्शुरन्स आपण सक्ती म्हणून घेतो. ट्रकचा सुद्धा इन्शुरन्स आपण सक्ती म्हणून कारण नवीन व्हेकल घेताना तो असल्याशिवाय ते रजिस्ट्रेशन देत नाहीत हो. म्हणून घेतो. हो.
आपल्याकडे अजूनही घर नवीन घेतलं तरी घराचा इन्शुरन्स करण्याची आपली टेंडन्सी नाही. कंपनीमध्ये आपण फायर इन्शुरन्स घेतो. आमच्या डोंबिवलीमध्ये तर हल्ली दर महिन्याला कोणाला कोणाला तरी कुठच्या तरी नाही, बातम्या कंपनीला आग बातम्या येतात. तरी आमच्याकडे अजून ती पद्धत नाही. ही मानसिकता जोवर बदलत नाही, म्हणजे मूळ प्रॉडक्टच गेलेलं नाही, तर त्याचा रिइन्शुरन्स कुठनं करणार? रिइन्शुरन्स हा प्रकार काय आहे? शेवटी तो बॅक टू बॅक हेजिंग सारखा आहे. हो, ज्या इन्शुरन्स कंपनीकडे मी इन्शुरन्स काढलाय तो त्याच्या रिस्क प्रोफाईलच्या रिस्कसाठी दुसऱ्याकडनं इन्शुरन्स घेतो, अशी एक ढोबळ मानाची ती हो, प्रक्रिया आहे. हो. इथे पहिलीच स्टेप जिथे नाखुशीने होतीये तिथे दुसरी स्टेप कुठनं होणार आहे? कारण त्या दुसऱ्या स्टेपमुळे ह्या मधल्या कंपनीचं कॉस्ट ऑफ ट्रान्झॅक्शन हे वाढत असतं. त्यामुळे हा बिझनेस जोवर पुशच्या ऐवजी पुल होत नाही तोपर्यंत रिइन्शुरन्सला वेळ लागेल. परंतु काही प्रमाणामध्ये त्याच्या आता हालचाली सुरू आहेत. त्यामुळे जर तू म्हणलास तुझ्या प्रश्नामध्ये जसं आहे की 2-3 वर्ष थांबायची तयारी आहे, तर नक्की. पण मग ते 2-3 वर्ष थांबायचं असेल तर मला स्वतःला असं वाटतं की आता जी कुठची कंपनी तुमच्या तुझंच उदाहरण घ्यायचं झालं, तू आता दिलेलं की GIC-REचा जो उल्लेख करायचा झाला, तर आता सगळे पैसे एकरकमी GIC-RE मध्ये गुंतवणं वेडेपणाचं ठरेल. दर महिन्याला एक 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 असा शेअर घेत गेला थोडे 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 थोडे, तर प्रॉबेबली यू वुड बी एबल टू इव्हन आउट. आणि आपण दरवेळेला घेत जातो ना तेव्हा मग आपोआप आपल्याकडेही ट्रॅक रेकॉर्ड तयार होतो ना, आपल्याही मनामध्ये लेजर फोलिओ तयार होता. अरे मागच्या वेळेला मी या भावाने घेतला, आता या वेळेला भावाने घेतला. मग तो हो. खाली आला असला तरी मी विचार करतो की त्या प्रमाणात मार्केट खालती आलंय का, वरती गेला तरी म्हणतो अरे मार्केट तेवढं वर नव्हतं गेलं, मग हा का गेला. त्यातनं त्या विषयाचा ट्रॅक ठेवला जाईल. म्हणून 2-3 वर्ष येस, पण 1 वर्ष असेल तर नो. कारण 1 वर्षात फार मोठी डेव्हलपमेंट होईल असं मला वाटत नाही. कारण काय माहितीये का की इन्शुरन्स सेक्टर हे महत्वाचं आहे हे आपण सरकारला सांगायला जायला हवं इतके ते निर्बुद्ध नाहीयेत. नाही पण येत. मला स्वतःला आत्ता तरी वाटत नाही की जितकं बँकिंग किंवा डिजिटल रुपया हे सरकार किंवा डिफेन्स फॉर दॅट मॅटर हे जितकं, किंवा इन्फ्रास्ट्रक्चर, एज्युकेशन, महागाई हे जितके आता सरकारचे प्रायोरिटी लिस्ट आयटम असतील, तेवढं इन्शुरन्स सेक्टर रिफॉर्म्स किंवा इन्शुरन्स सेक्टर पुश हा सरकारच्या रिफॉर्म लिस्टवरती असेल असं मला वाटत. इन्शुरन्सच्या बाबतीमधला लास्टचा प्रश्न, या क्षेत्रामधली गुंतवणुकीसाठी तुमची लाडकी कंपनी, फॉर दॅट मॅटर तुम्हाला SBI लाईफ घ्यायचं असेल तरी तुम्ही येऊ शकता, किंवा अगदी घशाजवळ येऊन बसलेला SBI जनरलचा IPO आला की त्यात पैसे टाकावे का, असंही तुम्हाला उत्तर असेल तर तुम्ही ते पण देऊ शकता. युअर चॉईस. SBI लाईफ हो. माझं म्हणणं असं आहे की जसं मगाशी GIC-RE साठी आशुतोष म्हणला 2-3 वर्ष थांबायचं आहे, तसं जर 1.5-2 वर्ष थांबायची तयारी असेल तर LIC आणि SBI लाईफ या कॉम्बिनेशन मध्ये शेअर घ्यायला हरकत नाही. आणि SBI जनरल इन्शुरन्सचा IPO घेऊ नका असं मी सांगेन. याचं कारण असं, मी प्रिज्युडिशियल आहे, मी अगदी मोकळेपणाने सांगतो. माझं स्वतःच IPO मधलं नशीब अत्यंत वाईट आहे. मला खरं म्हणजे त्याच्या पलीकडचा शब्द वापरायचा आहे, सभ्यतेच्या मर्यादा म्हणून मी वापरत नाहीये. पण आत्ताच्या काळामध्ये IPO पेक्षा सुद्धा IPOचं लिस्टिंग झाल्यानंतर तो शेअर हा कमी भावाने मिळतो असा आज सध्याचा इतिहास आहे. त्यामुळे उगाच जास्तीचे पैसे कशाला घालताय. कारण IPO मधली अडचण अशी होती की हे असे जे शेअर होतात ना ते इन्स्टिट्यूशनल बाईंगच्या जोरावर चालतात. मग इतके पट ओव्हर सबस्क्राईब, तितके पट ओव्हर सबस्क्राईब अशी भानगड होते. त्यामुळे तो ज्या प्राइस बँडने IPO आलेला असतो तो नेहमी हायर बँडनी किंवा हायर स्टेजच्या प्राइसने मला शेअर अलॉट होतात. आणि लिस्टिंग गेनचा जर 1-2 दिवस सोडले तर तो नेहमी IPO प्राइसच्या खालती मिळतो. मग मला जर जनरल इन्शुरन्सचा SBIचा शेअर घ्यायचाच असेल तर मी काय IPO मध्ये घेणार नाही. मी तो लिस्ट झाल्यानंतर 8-10 दिवस वाट बघेन, तो IPO प्राइसच्या खालती आला की घेईन. पण तो घेतल्यानंतर मला कमीत कमी 2 ते 2.5 वर्ष थांबावं लागेल, याची तयारी ठेवली पाहिजे. हो, कारण सांगतो हे क्षेत्र असं आहे की ते कॅश वरती खेळतं. त्यामुळे इन्शुरन्स कंपनी निदान डिव्हिडंड देईल अशा भ्रामक कल्पनेत राहू नाही. नाही. इन्शुरन्स वरती मेजर पैसा मिळवणारी जी कंपनी बर्कशायर हाथवे आहे, ती बर्कशायर हाथवे कॅश डिव्हिडंड 65 वर्षामध्ये तिने फक्त 2दा दिलाय. हो, पण बर्कशायर हाथवे त्या प्रचंड मार्केट रेटनी ती वाढते. हा फायदा आपल्याला SBI जनरलनी द्यायला काही काळ जावा लागेल, तेवढी थांबायची तयारी पाहिजे. आणि म्हणून मी म्हणलं IPO मध्ये हायर प्राइसने घेऊ नका. काही शेवटी माझी कॉस्ट ऑफ बाईंग or my cost of holding does matter as far as my profits are concerned.
पुढचं क्षेत्र जे अनेक साऱ्या व्ह्युअर्स साठी असं अट्रॅक्टिव्ह वाटेल ते आहे सरकारच्या एनबीएफसी. तुम्हाला जर वाटत असेल की सरकारकडे कुठले आले एनबीएफसी, तर फॉर युअर इन्फॉर्मेशन पीएफसी, आरईसी, इरेडा, थोड्याफार प्रमाणावर IRFC या सरकारच्या कंपन्या. सर, यांच्याविषयीचा तुमचा ओपनिंग रिमार्क्स येऊया. डोळे मिटा आणि ह्या कंपन्यांचे शेअर्स घ्या. विशेषतः आरईसी. आरईसी ही कंपनी एका अशा क्षेत्रामध्ये किंवा भूभागामध्ये काम करते सध्या की आरईसी ही जर येणाऱ्या काळामध्ये स्टार मेकर नाही झाली मार्केटमधली तर मला आश्चर्य वाटेल. मी मस्करी नाही करत, ह्या पॉडकास्टमध्ये मी बोलतोय अशातला भाग नाही. तुमच्यापैकी अनेकांना कल्पना असेल की गेले 4 वर्ष मी प्रत्येक महिन्याच्या रविवारी सकाळी 2 तास पेड इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग सेशन घेतो. मी गेले 4 महिने माझ्या प्रत्येक सेशनमध्ये सांगतोय आरईसी घ्या, आणि आत्ताच्या पॉडकास्टमध्येही मी सांगतो आरईसी घ्या. आरईसी घेताना फक्त एक कॉशन लक्षात ठेवा की आरईसी ही सरकारी कंपनी आहे. 90% जास्त वाटा केंद्र सरकारचा आहे, पण ही कंपनी डिव्हिडंड पेईंग कंपनी नाही. म्हणजे ही इंटरिम डिव्हिडंड देते, फायनल डिव्हिडंड देते. आरईसी आत्ता जो गेम खेळतेय, मी गेम चांगल्या अर्थी शब्द वापरतोय, किंवा जो प्रोजेक्ट खेळतेय, हॅट्स ऑफ टू दॅट मॅनेजमेंट. तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे मला कल्पना नाही, परंतु आरईसीनं निवडणुकांचे ही सगळी आपल्याकडे जे काय गंमत जम्मत धुराळा तमाशा वारी काय म्हणायचं ते जे चालू होतं, त्या काळामध्ये आरईसीनं जपानच्या ग्रीन एनर्जी कंपनीला 4,000 कोटी रुपयांचे बॉन्ड्स विकले. ते पैसे गोळा केले. ते पैसे काश्मीरमध्ये जे आता आपण 3 केंद्रशासित प्रदेश केले त्यातल्या प्रत्येक इलेक्ट्रिसिटी कंपनी बरोबर ते दिले. तिथे आता थर्मल पॉवर, हायडल पॉवर, सोलार पॉवर या तिन्हीचे प्रोजेक्ट होत आहेत, आणि त्याचा फायनान्सर आरईसी आहे. तेवढ्या करता आरईसी आणि एनटीपीसी आता एकमेकांशी टाय अप करतायत. त्यामुळे आरईसीच्या बरोबर एनटीपीसीचाही विचार केला पाहिजे. आणि आरईसी आणि एनटीपीसी यांच्या कॉम्बिनेशन विषयी मी अजून एक स्टेटमेंट करीन, आणि हे पूर्ण जबाबदारीने विधान करतोय. आता काहीच दिवसामध्ये भारताच्या बॉन्ड्सचा जेपी मॉर्गनच्या ग्लोबल बॉन्ड इंडेक्स मध्ये समावेश होतोय. आय विल नॉट बी सरप्राइज की येत्या वर्षभरामध्ये आरईसी आणि एनटीपीसीनी तशा पद्धतीचे बॉन्ड बाजारात आणले. त्याला टॅक्स एक्झम्पशन नसेल, पण आरईसी इज गोइंग टू रेज द मनी. आता हाच जर सेन्स चालू राहिला, आणि आरईसी प्रॅग्मॅटिक कंपनी आहे. बरं, मगाशी आपण जसं त्या मिनरल कंपनी बद्दल बोललो, मिश्र धातू बद्दल, असं आहे काय माहितीये का, ह्या लो प्रोफाईल कंपन्या आहेत, बट दे डू वंडर्स. म्हणजे ह्या नावावरनं ह्या फायनान्स कंपन्या आहेत असं वाटतच नाही वाटत. त्याची मस्करीचा भाग नाही करत. एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जेव्हा या कंपनीचं नाव घेतलं पहिल्यांदा ऑनलाईन सेशन मध्ये, तर एका प्रोफेसरने मला विचारलं, तर ही तर इलेक्ट्रिक ट्रान्समिशनची कंपनी आहे. म्हटलं कोणी सांगितलं तुला? नाहीये, ती पूर्णपणे फायनान्सवाली आहे. या दृष्टिकोनातनं विचार करू. आरईसीच्या खालोखाल एनटीपीसी, एनटीपीसी पण एनबीएफसी नाही, पण ते काम ते वेगळ्याच पद्धतीचे कन्सल्टंट आहेत. म्हणजे माझ्या अंदाजाने गव्हर्नमेंटला इन्फॉर्मल कन्सल्टिंग पॉवर मधल्या संपूर्ण एनटीपीसी करते. आणि एनटीपीसी या कंपनीची जी क्रेडिबिलिटी आहे ग्लोबली टेर्रिफिक आहे. एनटीपीसी हा शेअर मी गेली 3 वर्ष सांगतोय, आणि मस्करी नाही करत, माझ्या सेशनला आलेल्या एकानं एनटीपीसी 5 डिजिट मध्ये घेतले. त्याला गेल्या 2 वर्षात एनटीपीसीच्या एका शेअरमध्ये एवढा प्रॉफिट झाला की त्या प्रॉफिट मधनं तो इथनं अमेरिका दोघांची ट्रिप बिझनेस क्लासने केली. मस्करीचा भाग सोडू, इतकं त्याचं पोटेन्शियल आहे. त्याच्यामधल्या पॉवर फायनान्सच्या व्यतिरिक्तच्या ज्या 2 कंपन्या आहेत त्याच्याकडे आत्ता जाऊ नका. तर माझा स्वतःचा अंदाज असा आहे की मोदी सरकार स्टेबलाइज झाल्यानंतर पॉवर बद्दलची एखादी मेजर स्कीम येऊ शकते. तोपर्यंत एखादा पॉवर सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड पहा, आणि त्याच्यामध्ये एक टोकन अमाऊंट लमसम म्हणून गुंतवून ठेवा. SIP सुरू करू नका. आणि त्याच्यामुळे काय होतं, बाकी काही नाही, तुम्हाला 15 दिवसांनी, 20 दिवसांनी, 25 दिवसांनी
त्या म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ मिळतो. आपण सगळे ते अशा ईमेल प्रेस कंट्रोल ऑल डिलीट मध्ये मारतो, त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. अदरवाईज सगळ्या जर मेल वाचायचं म्हणलं तर आयुष्यात दुसरं काही काम नको करायला. पण त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये टॉप 5 मध्ये राहणाऱ्या कंपन्या बघा. जर त्याच्यात तुम्हाला आरईसी दिसलं नाही तर मी माझं नाव बदलेल. आरईसी एनटीपीसीच्या खालोखाल त्याच्या बाकीच्या स्क्रिप्ट तुम्हाला तिथे मिळत राहतील. खरं आहे. आणि या क्षेत्रामध्ये काही अशा युनिक केसेस पण मला सापडल्या. फॉर एक्झाम्पल हुडको आणि पीटीसी इंडिया फायनान्शियल्स, ज्यांच्यामध्ये सरकारची थोडीफार हिस्सेदारी आहे आणि या क्षेत्रामध्ये सरकारने बऱ्यापैकी सुरुवात केली होती. त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं ऐकायला मला आवडेल. आणि एक नाव, त्यांचं सेक्टर त्यांनी ओपन केलं आणि जे जेपी मॉर्गनच्या मुळे हायलाइट होईल अशी शक्यता आहे, ते आहे पीएनबी गिल्ड्स. ही सरकारी समजायची तर तुमची इच्छा, पण या क्षेत्रातला एक आयपीओ सरकारच्या खिशात आहे सर. सिक्युरिटीज ट्रेडिंग कॉर्पोरेशन, तुम्हाला नाव माहित असणार आहे गॅरंटी. सिक्युरिटी ट्रेडिंग कॉर्पोरेशन म्हणजे एनएसडीएल वाल्या माणसाला हे नाव माहित नसेल तर आश्चर्य असेल मला. युअर व्ह्यू येऊ द्या. आत्ताचा जो प्रश्न आहे त्याच्याबद्दलच्या कुठच्याही परफॉर्मन्स विषयी माझ्या मनामध्ये जरा सुद्धा शंका नाही. फक्त हे सगळं क्षेत्रच किंवा या प्रश्नामध्ये आशुतोषनी नावं घेतलेल्या तिन्ही चारही कंपन्या, अगदी सिक्युरिटीज ट्रेडिंग कॉर्पोरेशन सकट, हा लॉंग टर्म आणि पेशन्सचा गेम आहे याची लक्षात ठेवा. अत्यंत महत्वाचं काम करतात, पण ह्या अत्यंत लो प्रोफाईल कंपन्या आहेत. म्हणजे दे आर ऍक्टिंग ॲज बॅक ऑफिस टू द बॅक ऑफिस ऑफ इंडियन फायनान्शियल मार्केट. आणि त्यातनं काय होतं, या कंपन्यांचा लाईमलाईट मध्ये नसल्यामुळे या कंपन्यांबद्दलचं परसेप्शन खूप चांगलं नसतं, कारण लोकांना कल्पनाच नसते याची. आणि त्यामुळे बाजार, तुमचे मार्केट प्राइस एखाद्या शेअरचे ठरताना परफॉर्मन्स इतकंच परसेप्शन लागतं की लोकांपर्यंत त्या कंपनीचं नाव सारखं पोचावं लागतं. एक साधं उदाहरण घ्या की ट्रेडिंग म्हटलं की तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला बीएससी आठवतं, आपल्याला एनएससी आठवत नाही आठवत. इन्स्टिट्यूशनल ट्रेडरला मात्र एनएससी आठवतं. त्यामुळे बीएससी ला जी व्हिजिबिलिटी आहे ती एनएससी ला व्हिजिबिलिटी नाही. साधं उदाहरण घ्या ना की आता एनएससीचा शेअर लिस्टेडच नाही, पण आता अगदी काही दिवसांपूर्वी जगातला रेकॉर्ड केला एका दिवसभरात किती ट्रेड करायचा हा एनएससीने, ती लिस्टच नव्हती. मी गमतीने आमच्या ग्रुपमध्ये म्हटलं होतं की अरे हा जर रेकॉर्ड बीएससीने केला असता तर आईला त्या बीएससीच्या शेअर प्राइसेसचं काय झालं असतं. शेवटी इथे तुमची व्हिजिबिलिटी महत्वाची असते. आशुतोषच्या आत्ताच्या प्रश्नांमध्ये असलेल्या कुठच्याही कंपनीची व्हिजिबिलिटी, एक साधं गणित घ्या. एनएसडीएलची एनएसडीएल ई गव्हर्नन्स पूर्वीची, म्हणजे आताची प्रोटियन जी लिस्टेड आहे, ती कंपनी लोकांना माहितीच नाहीये. त्यामुळे त्या आयपीओ घ्यायला तयार होतो. एक्झॅक्टली. परंतु नंतर की नॉन कोअर बिझनेस विकायचा, त्यावेळेला त्यांनी पहिलं काय विकलं तर प्रोटियन विकलं. ही भीती आशुतोषच्या या चारही प्रश्नांमध्ये असते. या चारही प्रश्नातली जर एक कंपनी टॉपमोस्ट मला निवडायला सांगितली तर दॅट वुड बी एसटीसी. पण एसटीसी मध्ये ट्रेडिंग व्हॉल्यूम अत्यंत लो असतात. शक्यता नाकारता येत नाही की तुम्हाला जर त्यातनं बाहेर पडायचं असेल तर काही वेळेला अडचण येऊ शकते. बऱ्याच वेळेला ती कंपनी ह्या लो ट्रेडिंग व्हॉल्यूममुळे ट्रेड टू ट्रेड मध्ये जाते, एवढं लक्षात घ्या. पण परफॉर्मन्स म्हणून कंपनी अत्यंत चांगली आहे. बिलकुल. आणि या सगळ्याच्या नंतर याला नमस्कार म्हणून त्याच्या जवळचं क्षेत्र म्हणजे बँका. सरकारने केलं भरपूर आहे, झालेलं पण भरपूर आहे, पण तरी पण थोडा है थोडे की जरूरत है आरबीआय कडे असं आशाभूतपणे बघत बसणं की तुमचं काही आम्हाला थोडंफार काही मिळेल असं ठेवा, आमच्यावर एवढे थप्पड मारू नका. प्रायव्हेट बँका मागच्या काही दिवसामध्ये विलन झालेल्या आहेत. एसबीआयचा शेअर नाचत फिरतो आहे. कोण कुठला एकेकाळचा स्वतःची नेटवर्क गमावून बसलेला इंडियन ओव्हरसीज बँक टॉप 100 मध्ये येऊन बसला आहे आणि युनियन बँकेच्या पेक्षा मोठा होऊन बसलाय. मी तर हादरलो. नेमकं आता सरकारी बँकांविषयीचा तुमचा व्ह्यू गुंतवणूकदारांच्या नजरेने? मी फार मोठ्या प्रमाणावरती प्रिज्युडिशियल असलो तर माफ करा, परंतु सरकारी बँका हे मला
डोक्याच्या पलीकडचं गणित आहे. आता त्यातलं एक उदाहरण आशुतोषनं दिलंच. इंडियन हो ओव्हरसीज बँक एवढा का चालला, हे 40 वर्ष मार्केटमध्ये काढल्यानंतरही मला पडलेला प्रश्न आहे. जे अगदी मोकळेपणाने सांगतो की मी जर आता सेबीत असतो किंवा जर मी सरकारी अधिकारी असतो तर मी 101% या प्रकरणाची चौकशी केली असती. खरं आहे. मला कारण सांगतो, इंडियन ओव्हरसीज बँक हे हायली पॉलिटिसाइज्ड प्रकरण आहे असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे बँकिंग सेक्टरकडे येताना वी विल हॅव टू टेक इट विथ पिंच ऑफ सॉल्ट. कारण झालंय असं की बँकिंग हे बँका चालवतात का दुसरं कोणी चालवतं याचा विचार करण्याची आवश्यकता आली. माझ्या चंद्रशेखर टिळक या युट्यूब चॅनलवरतीही काही काळापूर्वी मी त्याच्यावर व्हिडिओ केला होता आणि मला वाटतं आशुतोषच्याच एका पॉडकास्टमध्ये आपण काही प्रमाणात त्याची चर्चा केली होती. हो हो होतंय असं की बँका बँक म्हणून काम करतात, पण त्यांचे जे शेअर होल्डर असतात, स्पेशली इन्स्टिट्यूशनल शेअर होल्डर जे असतात, त्याच्यामध्ये सरकारच्या व्यतिरिक्त दिसायला सरकारी कंपनीच असते ती, हो पण ती एका वेगळ्या पद्धतीने इन्व्हेस्ट करते. एक साधं गणित बघूया आपण की LICला कुठच्याही बँकांमध्ये 9.9% पैसे गुंतवता येतात. हो बाकीच्या कुठच्याही इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरला डोक्यावरनं पाणी 9.5% गुंतवता येतात. हो पण LICने बँकेत पैसे गुंतवले तर आरडाओरड होते. पण LICला बँका लागतात कारण सरकारला बँका लागतात. मग सरकार आपले पैसे घालायच्या ऐवजी LICला सांगते. मग आत्ता तुमच्या लक्षात आलं असेल, 6 महिन्यापूर्वी घडलेली घटना आहे. एकाच आठवड्यात ह्या घोषणा झाल्या. सोमवारी घोषणा झाल्या, LIC ताबडतोबीनं HDFC बँकेत 9.9% पैसे गुंतले आणि ते गुंतवले. त्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी घोषणा झाली की RBIनं HDFC बँकेला परवानगी दिली आहे की टप्प्याटप्प्यानं वर्षभराच्या काळामध्ये 5 बँकांमध्ये HDFC बँक 9.5% पैसे गुंतवेल. मग त्याच्यामध्ये ICICI बँक होती, त्याच्यामध्ये ऍक्सिस बँक होती, त्याच्यामध्ये सूर्योदय फायनान्स होती, त्याच्यामध्ये येस बँक होती, मला वाटतं अजून एक कुठची, एकूण 5 हो बँका होत्या. 5 बँका होत्या. मग तर ह्याच्यामध्ये पैसे कोण गुंतवत आहे, HDFC बँक का LIC? प्रश्न आहे. गणित याच्यासाठी महत्वाचं आहे की LIC असेल तर सरकार ठरवू शकेल बाहेर कधी यायचं आहे. हो HDFC बँकेने पैसे कधी काढायचे हे दरवेळेला LIC सांगू शकेल, म्हणजे पर्यायानं सरकार सांगू शकेल. हे थोडाफार लक्षात, कान पिळू शकतात. थोडंफार बाबा कान एवढंच एवढंच एवढंच. पण तुम्ही शेअर विकू नका असं कायद्याच्या जोरावर नाही ना सांगत. तुम्ही जेव्हा नाही कान पिळता तेव्हा तुम्हाला कायदा सांगायला लागतो की नाही, या क्लॉजच्या अंडर तुम्हाला हे करता येईल किंवा करता येणार नाही असं सांगावं लागेल ना. हो काय असतं, नोटीस देणाऱ्याला कायद्याच्या अंतर्गत द्यावी लागते, काम करणाऱ्याला तो काम करतो आणि मग कायदा शोधतो. हे पहिल्या गोष्ट. पण तरीही बँकिंग सेक्टर बद्दल आणि विशेषतः सरकारी बँकांबद्दल मी अशासाठी होपफुल आहे. पण किमान वर्ष ते 1.5 वर्षाचा काळ डोळ्यापुढे ठेवायला तयार असाल आणि मी मोजक्या 3-4 सरकारी बँकांच्या पलीकडे जायला तयार नाही. आणि तुम्हाला बँकर म्हणून, म्हणजे मी गमतीने नेहमी म्हणतो की मी खातेदार म्हणून स्टेट बँकेत जाणार नाही, माझ्या आयुष्याची ती शिक्षा असेल. पण शेअर होल्डर म्हणून मी स्टेट बँकेचा शेअर बाप जन्मात विकणार नाही, कारण तो नेहमी फायदा करून देतो. आपण दोघं सारखे आहोत. हा, म्हणजे मी ऑफिसमध्ये नोकरीला होतो, माझ्या 250 जण माझ्या डिपार्टमेंटमध्ये होते. मी त्याला गमतीने म्हणायचो, मी तुला शिक्षा म्हणून सांगेन, पुढच्या 15 दिवस तुला दररोज स्टेट बँकेत जाऊन आपल्या डिपार्टमेंट मधल्या सगळ्यांची आणि ऑफिसची कामं करायचे. तो माणूस वेडा होऊन दुसऱ्या दिवशी चांगलं काम करायला लागतो ऑफिसमध्ये. हा माझा अनुभव आहे. गमतीचा, यांनी स्टेट बँकेचे कोणी कर्मचारी ऐकत असतील तर त्यांना राग येईल, त्याबद्दल माफ करा, पण ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे जसं आमच्या लहानपणी मराठीत म्हणायचे कोर्टाची आणि पोलीस स्टेशनची पायरी चढू नये, तसं मी नेहमी म्हणतो, व्यवसाय करताना स्टेट बँकेची पायरी चढायची वेळ येऊ देऊ नको रे बाबा, अशी स्थिती आहे. देवाला दररोज प्रार्थना करायचो मी, तसली परिस्थिती आहे. पण तरी सुद्धा ओव्हरऑल बँकिंग, त्यातही ज्या सरकारी बँकांची इंटरनॅशनल कनेक्शन्स चांगली आहेत अशा बँका, याच्यामध्ये एक अत्यंत पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट होते आणि त्याचा मार्केट इम्पॅक्ट आपल्याला अजून यायचा आहे. कारण प्रॉबेबली दे आर वेटिंग फॉर द न्यू गव्हर्नमेंट टू टेक अ स्टेप अँड न्यू बजेट टू टेक अ स्टेप. आणि ते म्हणजे गेल्या महिनाभरामध्ये जवळजवळ जगातले आता 25 देश असे झाले आहेत की ज्यांनी भारतीय रुपया, डिजिटल आणि करन्सी दोन्ही फॉर्म मध्ये
ऍक्सेप्टेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट म्हणून मान्य केलं. म्हणजे त्या देशात आता मी गेल्यानंतर मला त्या देशाची करन्सी किंवा US डॉलर किंवा क्रेडिट कार्ड किंवा ट्रॅव्हलर्स चेक वापरायची आवश्यकता नाही. इट इज गोइंग टू हॅव अ ह्यूज पॉझिटिव्ह इम्पॅक्ट. त्याच्यामध्ये सिंगापूर आहे, त्याच्यामध्ये मॉरिशस आहे, त्याच्यामध्ये मलेशिया आहे, त्याच्यामध्ये जर्मनी आहे, त्याच्यामध्ये न्यूझीलंड आहे, त्याच्यामध्ये इंग्लंड आहे. कल्पना करा. अँड दिस वुड हॅव अ ह्यूज इम्पॅक्ट. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की हे कॉम्बिनेशन मध्ये हे सेक्टर घ्या. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि HDFC. तुमचा पोर्टफोलिओ मोठा असेल तर स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC, काही प्रमाणामध्ये येस बँक. येस बँक डेंजर बँक आहे. माझा येस बँकेवरती काडीचा विश्वास नाही, पण ट्रेडिंग करायला येस बँकेसारखी कंपनी नाही. SBI मध्ये काय घंटा ट्रेडिंग करणार, सॉरी SBI मध्ये काय डे ट्रेडिंग करणार तुम्ही? SBI हा आता पोर्टफोलिओ शेअर झालाय. नाही नाही, त्याचं कारण आहे, दे डिझर्व इट. ते डिझर्व इट. म्हणजे मला फार वाटतं की ते जेवढं बिझनेस डेव्हलपमेंटकडे लक्ष देतात त्याच्या 1% जरी ब्रँच डेव्हलपमेंटकडे लक्ष दिलं ना, कोट्यावधी खातेदार दुवा देतील. पण ते तिकडं लक्ष न देतात तिकडं देतात. त्यामुळे शेअर होल्डरचं ते चांगलं करतात. पण एक लक्षात ठेवायचं, स्टेट बँक किंवा दुसरी कुठचीही सरकारी बँक हे अर्थमंत्र्याला काडीची धूप घालीत नाहीत. नाही घालत. बँकिंग म्हणजे सरकारी बँका आणि LIC हे दोनच अपवाद आहेत ज्यांनी निर्मला सीतारामननी वारंवार सरकारी कंपन्यांना सांगितलं, अहो इंटरिम डिव्हिडंड द्यावं, अहो इंटरिम डिव्हिडंड द्यावं. या 5 वर्षात या सरकारी बँका आणि LIC यांनी एकदा पण इंटरिम डिव्हिडंड दिलेला नाही, एकदाही स्पेशल डिव्हिडंड दिलेला नाही. पण इयर ऑन इयर बेसिसवरती मार्केट अप्रिसिएशन तुफान देतात. त्यामुळे निवडक 4-5 सरकारी बँका आणि त्याच्या जोडीला येस बँक आणि HDFC बँकेचं कॉम्बिनेशन आय एम पॉझिटिव्ह. मग आता माझा लास्ट क्वेश्चन याच्यामध्ये असा आहे, किंवा थोडासा मोठा क्वेश्चन मी घेतो. सरकारी बँका भले तुम्ही त्याला म्हणू नका, पण IDFC फर्स्ट बँक नावाचं एक प्रकरण त्याच्यामध्ये आहे. SBI, युनियन बँक, बँक ऑफ बडोदा सारखे तगडे जवान लोक बसलेले आहेत, किंवा आत्ताचा स्प्लिट झालेला कॅनरा बँकेसारखं उदाहरण आहे. आणि बँक ऑफ महाराष्ट्र, युको बँक, IOB किंवा सेंट्रल बँक ऑफ इंडिया सारखी उदाहरणं आहेत. तुमचं लाडकं कोण आणि तुमचं? IDFC फर्स्ट. कारण बोला. IDFC फर्स्ट 2 कामांसाठी मी घेईन. बोला. अत्यंत सुरेख युटिलायझेशन ऑफ कॅपिटल, मरणाची टेक सेव्ही बँक. म्हणजे HDFC बँक सुरुवातीच्या काळामध्ये ज्या परिस्थितीत तशी होती तशी IDFC फर्स्ट आहे. आणि सुदैवानं पहिल्या दिवसापासून ती बँक बँकेसारखी वागली, कधीही डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन सारखी वागलेलं नाही. हे महत्वाचं आहे, कारण IDFC ही जो त्याचा प्रमोटर आहे ती डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे. दे ऑलवेज ऍक्टेड ॲज बँक. आणि त्यांचं स्टाफ कंपोजिशन आणि त्यांचं प्रोडक्ट कंपोजिशन खूप चांगलं आहे. पण IDFC फर्स्टच्या अगेन्स्ट जाणारा एक घटक आहे, तोही सांगितला पाहिजे. आणि तो म्हणजे त्याची शेअर प्राइस वाढत नाही असं नाही. आज पाहिली तर आणि 6 महिन्यांनी पाहिली तर नक्की वाढलेली दिसेल. पण जर मार्केटचा सेन्सेक्स 10% वाढला असेल तर IDFC बाप जन्मामध्ये 10% वाढलेलं नसेल. तुम्ही जर दररोज सकाळ उठून त्याचा भाव पाहायला लागलात तर मग मेलेत तुम्ही येडे व्हाल, कारण तो पेशन्स टेस्ट करतो. पण आज घेतलं, वर्षभर विसरलो, IDFC विल ऑलवेज पे यू. आणि मला स्वतःला असं वाटतं की जसजसं डिजिटल रुपयाचं प्रमाण आपल्या देशामध्ये वाढेल आणि जसजसं आपला इंडियन रुपी हा फॉरेक्स मार्केटमधला एकमेव नाही म्हणत मी, पण आज आपली फॉरेक्स मार्केटमध्ये इंडियन रुपीची आपण सेलर असतो, आपण बाहेर नसतो. ते जसं प्रमाण वाढेल तसं IDFC फर्स्ट वुड बी द बेनिफिशियरी. ओके. मी बाकीच्या बँकांविषयी आय विल कीप माय फिंगर क्रॉस, कारण माझा शेअर होल्डर म्हणून आणि म्युच्युअल फंड युजर म्हणून आणि बँक अकाउंट होल्डर म्हणून अनुभव फारसा सुखद नाही. फर्टिलायझर सेक्टर मी घेतो आहे. तुम्ही थोडेसे चिडू शकता, फारसं तुम्ही बोलणार नाही याची रिस्क मी अंगावर घेतो. पण तरी पण मी असं म्हणतो की या सेक्टरमध्ये इतक्या सगळ्या सरकारी कंपन्या काय करतायत. म्हणजे तुम्हाला जर लिस्टच वाचून दाखवायची असेल तर FACT, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स, नॅशनल फर्टिलायझर, मद्रास फर्टिलायझर, ह्या कंपन्या वेगळ्या का आहेत? यांचं मर्जर करून एक मोठी कंपनी करून टाकायला काय हरकत काय आहे?
म्हणजे मी चिडण्याचा प्रश्नच नाही. हे कम्प्लिटली त्याचं कारण असं आहे की फर्टिलायझर, कोल ही क्षेत्र आपल्याकडं व्यावसायिक कमी आणि राजकीय जास्त आहेत. बर. पॉलिटिकल इगोज आहेत त्याच्यामध्ये, दुसरं काहीही नाही. यांचं मर्जर करता येईल, पण तू जी नावं वाचलीस त्याच्यावरनच त्याच्यामध्ये असलेल्या प्रादेशिक अस्मिता फार आहेत. आणि आता सुरुवातीच्या काळात तरी मोदी सरकार या बाबतीत फार मोठा आक्रमक निर्णय घेईल असं मला वाटत नाही. बर. आणि दुसरं फर्टिलायझरचं तुला खरं कारण सांगतो, येणाऱ्या काळात हे मर्जर होईल, ते अत्यावश्यक आहे. पण दुसरं काय झालं माहितीये का, की सुरुवातीच्या काळामध्ये सरकार म्हणत होतं जाऊ दे ना, तो एका कंपनीचा मोठा लॉस दाखवण्यापेक्षा 4 कंपन्यांचे 4 छोटे लॉस दाखवणं सोयीचं जात. कारण आपल्याकडे फर्टिलायझर कंपनी किंवा फर्टिलायझर फील्ड हे सेल, प्रॉफिट, इन्कम, प्रॉफिट सोडूनच द्या, ह्याच्यापेक्षा गाजण्यापेक्षा सुद्धा फर्टिलायझर सबसिडीचं बर्डन याच्याकरता गाजत होत्या. हो. गेल्या काही वर्षामध्ये फर्टिलायझर सबसिडी हा विषय जरा चर्चेतनं कमी 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 होत चाललाय. हो. पण आता तो कदाचित ह्या आघाडी सरकारांमुळे पुन्हा वाढेलही. परंतु मर्जर आज ना उद्या होणं क्रमप्राप्त आहे. आणि त्यातही जर या 4 कंपन्यांमधलीच कुठची तरी कंपनी निवडायची असेल, तर मग RCF ला पर्याय नाही शेअर होल्डर म्हणून. बाकीच्या 3 कंपन्यांच्या वाट्याला मी जाईनच मला वाटत नाही. आणि RCF मध्ये सुद्धा जर तुम्हाला रिस्क थोडी मिटिगेट करायची असेल, ज्याला आपण हेजिंग ऑफ रिस्क असं म्हणतो, हो. ते जर करायचं असेल तर कदाचित आपल्याला दीपक फर्टिलायझर आणि RCF असं कॉम्बिनेशन वापरायला लागेल. बर. थोडे एक वेगळं विधान करतो आणि मग आपण हा प्रश्न थांबूया. चालेल. की जर अशा पद्धतीच्या कंपन्यांचा एकंदरीतच विचार करायचा असेल, तर अगदी उद्याच सकाळी 8 ते 10 मी पेड इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग सेशन घेतोय. आणि निवडणूक निकाल, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि खाते वाटप या राजकीय पार्श्वभूमीवर गुंतवणुकीचे निर्णय असंच ते सेशन आहे. त्याच्यामध्ये फर्टिलायझर घेण्या वाचून माझी पूर्ण पर्यायच नाहीये मला. कारण शेवटी काय माहितीये का, ही जी काही प्रॉडक्ट आहेत ना, त्याच्यामध्ये एखादीच कोल इंडिया निघते हो. की हो. जी स्वतःच्या बेसिसवरती, परफॉर्मन्सवरती काम करते. आणि सर्वार्थाने ज्याला आपण नवरत्न असं म्हणतो, कारण पब्लिक सेक्टरचा जो उल्लेख करायचा झाला तर नवरत्न कंपन्यांचा उल्लेख करण्यावाचून गत्यंतर नाहीये. पण नावानुसार नवरत्न हा शब्द आला कुठनं? अकबराच्या दरबारामध्ये नवरत्न होती म्हणायचो हो. आपण, शिवाजी महाराजांचा अष्टप्रधान मंत्रिमंडळ होतो म्हणायचं आपण. म्हणजे हो. ही कर्तृत्ववान माणसांची यादी आणि रेकग्निशन होती. म्हणजे त्या पदांना यांच्यामुळे शोभा आली होती, हो. यांना त्या पदामुळे शोभा नाही आलेली. तशी कंपनी कोल इंडिया आहे. तशी एकही कंपनी फर्टिलायझर मध्ये नाही, हे आपण नाही. मानतो. नाहीये. डायव्हर्सिफाईड, सरकारने डायव्हर्सिफाईडच्या सेगमेंटमध्ये काही कंपन्या ठेवल्या. आणि इथे मला एक नाव असं स्पेशल मेन्शन करावं लागेल, अँड्रू यूल. म्हणजे मला आठवतं सर, माझ्या BBAच्या लास्ट मध्ये असं येऊन पडलं होतं एक उदाहरण, की फुल फॉर्म सांगा ची लिस्ट काढली, त्याच्यामध्ये हे एक होतं. हे काय आहे? म्हणजे मी एवढा त्यावेळेला घाबरलो होतो की यांनी सांगितलं नाही नाही, माझे सगळे मार्क घेऊन टाका, मला फेल करा, मला याचं विचारू नका. इथपर्यंत माझी तयारी होती. पण अधिक वाचत गेलो, या अँड्रू यूल बद्दल ऐकलं, बाल्मर लॉरी नाव तुम्ही ऐकलं असेल, त्याच्याबद्दल मी ऐकलं. हे नेमकं काय आहे? म्हणजे या कंपन्या का आहेत? इथे सरकार काय करतंय? ड्रेजिंग कॉर्प, अँड्रू यूल, टुरिझम फायनान्स, बाल्मर लॉरी, शिपिंग कॉर्प, HMT, इथे सरकार काय करतं, काय आहे? कदाचित हे सरकारलाही माहिती नाहीये. या कंपन्यातनं पूर्णपणाने बाहेर पडायची सरकारनं नितांत आवश्यकता आहे. पण हो. ते करण्याची जी राजकीय इच्छाशक्ती लागते, हो. ती आजपर्यंत कोणत्याच सरकारने दाखवली नाही. या मोदी सरकारनेच दाखवली नाही असं नाही. एक साधं उदाहरण घे, की ह्या कंपन्या जो सगळी नावं वाचलीस, हो. अँड्रू यूल असेल, बामर लॉरी असेल, ड्रेजिंग कॉर्पोरेशन असेल, या कंपन्या वाईट नाही आहेत. बर. पण त्या इतक्या वेगवेगळ्या अनरिलेटेड ऍक्टिव्हिटीमध्ये आहेत की काही म्हणजे काही त्याला गणतीच नाहीये. तेव्हा ज्याला फोकस म्हणतो ना, तो फोकसच राहिलेला नाही. गायब झालाय. त्यामुळे इट इज हाय टाइम की गव्हर्नमेंट कम्स आउट ऑफ इट. पण आपल्याकडे म्हणणं सोपं असतं, तत्वतः याची चर्चाही होईल, प्रत्यक्षात ते काम होत नाही.
अगदी साधं उदाहरण घ्या की आपल्या देशामधलं पहिलं डिसइन्व्हेस्टमेंट आपण 1994 साली केलंय. हो आज आपण 2024 म्हणजे 30 वर्ष झाली. 30 वर्षात हो किती पंतप्रधान झाले, किती अर्थमंत्री झाले, वेगवेगळ्या राजकीय रंगसंगतीचे झाले. हो. पण पूर्णपणाने बाहेर येण्याचं काम आपण फक्त 2च कंपन्यात केलं. मारुती. एक एअर इंडिया आणि दुसरं हिंदुस्थान झिंक. मारुती एक उदाहरण म्हणता येईल थोड्याफार. मारुती ही अजूनही काही प्रमाणात सरकार आहे, एक लक्षात घे. आता सुझुकीचा भाग जास्त आहे, पब्लिक शेअर होल्डर्सचा जास्त आहे, पण वन चंक इज स्टील विथ मारुती, आपला विथ गव्हर्नमेंट. मग तसं पंजाब ट्रॅक्टर्स आणि स्वराज इंजिन्सचाही उल्लेख करता येईल इथे तुझ्या या यादीमध्ये. हो. पण काही प्रमाणामध्ये आजही सरकार मारुतीचा शेअर होल्डर आहे. एक नव्या पैशाचाही शेअर एअर इंडियामध्ये आता सरकारचा नाही, नाही. हिंदुस्थान झिंकमध्ये सरकारचा नाही. तसं मारुतीचं नाहीये आजही, हे लक्षात घेऊ, म्हणून मी मुद्दामून ते नाव घेतलं नाही. परंतु हा निर्णय घ्यायला फार मोठं धाडस लागतं. आणि मुळात आपण जर मोदी सरकारची कार्यशैली पाहिली, म्हणजे मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही आणि मोदी आता अर्थमंत्री चुकून म्हटलं, माफ करा, पंतप्रधान असतानाही मोदी होता होई तो सरकारी कंपनी विकायला बघत नाहीत. मोदी त्याला लॉंग रोप देतात आणि त्याचा कारभार सुधारतोय का बघतात. आणि मोदींच्या कारकिर्दीत गुजरात कंपन्यांचाही आणि याही कंपन्यांचे कारभार सुधारल्याची उदाहरणं आहेत. त्यामुळे कदाचित ते होत नसेल. आणि दुसरं थोडं काय झालंय माहितीये का, असा निर्णय घ्यायला तुम्हाला त्या खात्याचा मंत्री सुद्धा फार महत्वाचा लागतो, हो ज्याला काहीतरी धडाडी लागते. हो हो आपल्याकडे दुर्दैवानी ही सगळी जी येतात ना, हे अवजड उद्योग आणि सरकारी उद्योग अशा खात्यामध्ये येतात. हो आणि त्या खात्याची धुरा मंत्रिमंडळात तर घेतलाय, मोठं पद तर द्यायचं नाहीये, किंवा बाबा तो मंत्रिमंडळात घेतलाय पण तो आजारी आहे, म्हणजे मंत्रिमंडळात घेतलाय कारण तो महत्वाचा नेता आहे पण तो आजारी आहे, किंवा घटक पक्षाला दिलाय. असा मनुष्य फार मोठी जबाबदारीचे निर्णय घेत नाहीत. पण या कंपन्यांच्या बाबतीत निर्णय घ्यावे लागतील. याच्यात मला स्वतःला असं वाटतं की जर त्यातल्या त्यात घेण्याजोग्या कंपनीचा विचार करायचा झाला हम्म. तर टू सम एक्सटेंट ड्रेजिंग कॉर्पोरेशन वुड बी देअर. म्हणजे तू जसं मगाशी म्हणलंस ना, भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड, हो त्याच्या कॉम्बिनेशन मध्ये ही कंपनी येईल. एक शक्यता नाकार, म्हणजे एक दॅट वुड बी अ गुड प्रपोजल. कोण आपल्याला विचारत नाही ती गोष्ट वेगळी, पण प्रॉबेबली ड्रेजिंग कॉर्पोरेशन कॅन बी मर्ज्ड विथ भारत अर्थ मूव्हर्स. उत्तम होईल. उत्तम होईल. प्रॉबेबली दॅट वुड बी द कंडिशन. आणि एक क्षेत्र जे माझे व्ह्युअर्स म्हणत असतील की आशुतोष का बाजूला ठेवतो आहे, ते ऑइल अँड नॅचरल गॅस. कारण याच्यामध्ये सर मला असं सापडलं की सरकार डायरेक्टली प्रमोटर नाहीये, सरकारची डायरेक्ट नाहीये, पण इनडायरेक्ट आहेत. मी जसं पेट्रोनेट एलएनजी म्हणलं, तिथे सरकारच्या कंपन्या इनडायरेक्ट त्याला चालवत आहेत. आयजीएलचं उदाहरण घ्यायचं असेल तर तिथे गेल हा प्रमोटर आहे. मग गेल तर सरकारची कंपनी, मग ओएनजीसी असेल, ऑइल इंडिया असेल, पेट्रोनेट एलएनजी असेल, गेल असेल, आयओसी, एचपीसीएल, बीपीसीएल असेल, चेन्नई पेट्रोलला तुम्ही काय सरकारी म्हणणार की नाही माहित नाही, मी तुम्हाला ऑप्शन ठेवतो. सरकारीच आहे, सरकारी. गुंतवणुकीच्या गुंतवणूक म्हणून या कंपन्या ऑइल अँड गॅस. संमिश्र भावना. तुझी अख्खी यादी वाचलीस, हो त्यातल्या 3 कंपन्यांनी आत्ताच बोनस दिलाय. हो आता बोनस दिलेल्या कंपन्यांवर घेऊ नका असं कुठच्या तोंडाने सांगू, मारतील नाही का लोक धरून मला. खरंच मारतील. पण मी मगाशी मारतीलच ना, साहजिक आहे ना. अरे एका क्षेत्रातल्या 3 कंपन्यांनी एका वर्षी तुला बोनस दिला, अजून काय करणार ते. पण मी मगाशी म्हटलं तसं कोल, पॉवर, ऑइल, टोबॅको, शुगर, लिकर, या आपल्याकडं खरं सांगायचं म्हणजे राजकीय कंपन्या आहेत. हो हो त्याचं भवितव्य सगळ्याच बाजूनी सगळ्याच अर्थाने सरकारच्या हातात असतं, हा वाईट भाग आहे. होय. दुसरी गोष्ट अशी आहे की जोपर्यंत आपल्या देशामध्ये एक देश एक निवडणुका होत नाहीत, बर, तोपर्यंत या कंपन्या नेहमी रिसिव्हिंग एंडला राहणार. मगाशीच आपण चर्चेत म्हणलं की गेले 2.5 महिने आपल्या देशामध्ये पेट्रोल आणि ऑइलचे भाव एक राहिलेत. ज्या देशात जगात तसेच राहिलेत का? नाही. म्हणजे माझी कॉस्ट ऑफ अक्विजिशन काही असू दे, माझा रेट ऑफ सेलिंग जर तोच ठेवायचा असेल तर माझ्या प्रॉफिटची शिटी वाजण्यापलीकडे काय होणार आहे? खरंय.
पण हा जर निगेटिव्ह फॅक्टर असेल, तर पॉझिटिव्ह फॅक्टर हा आहे की एकंदरीतच आपल्याकडे जो जीडीपी ग्रोथ रेट आहे त्याचा जर विचार करायचा झाला तर पुढची 2 ते 3 वर्ष आपल्या प्रोडक्शन यूज मध्ये ऑइल, पेट्रोल, डिझेल ज्या प्रमाणामध्ये आपल्याकडचं ट्रान्सपोर्ट लॉजिस्टिक्स सुधारत आहे हे मान्य करावंच लागेल. म्हणजे जसं मगाशी आपण डिफेन्सचं म्हटलं, त्याच्या खालोखाल ज्या सेक्टरचा ग्रोथ रेट चांगला आहे तो ट्रान्सपोर्ट आणि लॉजिस्टिक आहे. आणि त्याला जर नितीन गडकरींसारखा भन्नाट माणूस मंत्री म्हणून मिळत असेल, देवाची खरोखर उपकार आहेत की सलग तिसऱ्यांदा त्यांनी ते डिपार्टमेंट मागून घेतलं. गिव्हन इन हिज सिनियरिटी ही कुड हॅव बिकम टॉप 4 मिनिस्टर. म्हणजे फायनान्स म्हणा, एक्सटर्नल अफेअर्स म्हणा, होम म्हणा, डिफेन्स म्हणा, त्यांनी जर मागितलं असतं तर कोणाच्या बापाची हिंमत होती नाही म्हणण्याची. पण ऍक्सेप्टेड माणूस आहे तो, पण तो इथं आहे तो काम करतो. त्यामुळे आपल्याला ऑइलची डिमांड ही सतत वाढतीये. त्यामुळे डिमांड वाढत असल्यामुळे या कंपन्या प्रॉफिटमध्ये राहतील. हो, पण त्याच्यातही जर आपण इन्व्हेस्टर म्हणून विचार करणार असू तर मला असं वाटतं की त्या 3 बोनस कंपन्या दिल्यात त्या कंपन्या आता त्या एक्स बोनस झाल्यामुळे अफोर्डेबल झालेत. हो, इन कॉम्बिनेशन विथ कॅस्ट्रॉल घेतलं आणि इन कॉम्बिनेशन विथ वन ऑफ दोज कंपनीज फ्रॉम पॉवर घेतलं, लाईक आरईपीसी अँड एनटीपीसी, देन इट वुड बी अ गुड इन्व्हेस्टमेंट बंच. म्हणजे मी गमतीत नेहमी म्हणतो की जसं आपण दर महिन्याला म्युच्युअल फंडची एसआयपी भरतो, तशी जर एक विशिष्ट रक्कम मी डायरेक्टली इक्विटीमध्ये घेणार असेल हो. तर मी यातली ऑइल मधली एक एनटीपीसी, आरईसी आणि टाटा पॉवर सारखी किंवा एखादी कॉम्प्युटर मधली किंवा इंजिनिअरिंग मधली कंपनी घे. ठीक आहे. या या सगळ्या सेक्टरच्या याच्यामध्ये एक सेक्टर जे मला दिसलं ते म्हणजे पॉवर. आणि या बाबतीमध्ये सर हायलाइट असं करायचं आहे की पॉवरच्या बाबतीमधल्या सरकारी कंपन्या या थोडीशी कात टाकत आहेत, कारण त्याच्यामधले अनेक जण रिन्युएबल बिझनेसमध्ये एंटर करतायत या ना त्या पद्धतीने, आणि त्या सबसिडियरीचे आयपीओ जवळपास लाईनीत येऊन बसलेले आहेत. हे बातमी आहे की पुढच्या समजा 1 ते 1.5 वर्षामध्ये येतील. अधिक माहिती तुम्ही सांगू शकता? एनटीपीसी रिन्युएबल आहे, कोल इंडिया त्यांच्या पद्धतीने गॅसिफिकेशन लावत आहे, आणि पॉवर ग्रीड पण या त्या पद्धतीने येत आहे. तुमचा व्ह्यू गुंतवणूकदार म्हणून या या क्षेत्राकडे पॉवर मी अत्यंत पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. काही संबंध नसतानाही आधीच्या सेक्टर विषयी बोलताना मी त्यांचा उल्लेख केलाय. हो, मला ज्या कंपन्या त्यातल्या आवडतात त्यांचा मी वारंवार उल्लेख केलाय. त्याच्यात एनटीपीसी, कोल इंडिया, पॉवर ट्रेडिंग ॲज वेल ॲज पॉवर फायनान्स मी अत्यंत बुलिश आहे. रिन्युएबल एनर्जीचे जे आयपीओ येत आहेत, मी मगाशीच एका प्रश्नाचं उत्तर देताना जनरल इन्शुरन्सच्या बाबतीत म्हटलं तसं आयपीओच्या बाबतीत आय विल कीप माय फिंगर्स क्रॉस्ड. बर कारण आयपीओच्या बाबतीत 2 गोष्टी लक्षात घेऊ आपण की बर कॉमन इन्व्हेस्टर म्हणून आयपीओचं जे टेक्निक आहे ते आपल्या फारसं फेवरमध्ये जात नाही असं माझं गणित आहे. कारण एक गोष्ट लक्षात घ्या की आयपीओ मध्ये जो शेअर येतो ना ती त्याची मार्केट टेस्टेड प्राइस नाहीये, प्रमोटरच्या डोक्यातली प्राइस आहे. आणि गेल्या काही वर्षांचा अपवाद वगळला, गेल्या काही वर्षांचा विचार केला तर त्याच्यातले मोजके अपवाद वगळता आपल्याकडं ज्या ज्या वेळेला सेकंडरी मार्केट बुमिंग असतं जसं आता आहे त्या वेळेला प्रायमरी मार्केटचे आयपीओ तुम्हाला लिस्टिंग देत नाहीत. बर आणि हे महत्वाचे अशासाठी असतात की ज्या वेळेला तुमचे प्रायमरी मार्केट येतं ते केव्हा येतं, सेकंडरी मार्केट बूम असतानाच येतं. कारण लास्ट 6 months ट्रेडेड प्राइस हा एक क्रायटेरिया असतो प्रमोटरच्या शेअरचा. तो जर एफपीओ असेल तर त्या कंपनीच्या बाबतीतला. आणि त्यामुळे मग तो जेव्हा प्रायमरी मार्केटमध्ये इतका पैसा डायव्हर्ट होतो त्यावेळेला सेकंडरी मार्केट आपोआप खाली येतं. हे त्याचं पहिलं कारण असतं. दुसरं कारण असतं मी मगाशी म्हटलं तसं ती प्रमोटर डिसाइडेड किंमत असते, साहजिक तो चढ्या भावाने विकतो. तिसरी गोष्ट अशी असते की तुम्हाला एक बेसिक मिनिमम रक्कम तिथे गुंतवावी लागते, ती ब्लॉक होऊन बसते. आणि आपण स्वतःला प्रश्न विचारू ना की शेवटचा इश्यू केव्हा आला असा की जेवढे मी अप्लाय केले तेवढे मला शेअर लागले. अगदी ज्यांना अलॉटमेंट झाली ती ज्या 100तल्या 10ला अलॉटमेंट लागते त्या 10 मध्ये तरी किती आहेत
की त्यांनी 100 अप्लाय केले होते आणि 100 शेअर लागले होते. पण माझे पैसे ते 2 दिवस 3 दिवस का होईना 100 साठी ब्लॉक होतात की नाही. पण या सगळ्या कारणांमुळे जर लिस्टिंगच्या नंतरचे 2 दिवस सोडले तर इनव्हेरिएबली मेजॉरिटी ऑफ द आयपीओज हॅव ट्रेडेड ऍटलिस्ट फॉर फर्स्ट मंथ बिलो द इश्यू प्राइस. मग मी त्या भावाने का नाही घ्यायचे? मला थोडीच ती कंपनी चालवायची. मी इन्व्हेस्टर म्हणून आलोय. मग 1 महिना मी उशिरा आल्याने काय फरक पडतो? पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, रिन्युएबल एनर्जीला एनर्जी म्हणून पर्याय नाही याच्याविषयी कुठेही शंकाच नाही. पण रिन्युएबल एनर्जी हे फील्ड काय म्हणू कम्पॅरेटिव्हली आपल्याकडे नवीन आहे. जगभरामध्ये त्याला पर्याय नाही, आपल्याकडेही पर्याय नाही. त्यामुळे प्रॉडक्ट डिमांडला मागणी असेल हे सांगायला ज्योतिषी नकोय. त्यामुळे माझं म्हणणं असं राहील की रिन्युएबल एनर्जीमध्ये आपल्याला जरूर इन्व्हेस्ट करायचे, पण ते एकरकमी करू नका. टप्प्याटप्प्याने त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत जा. आणि म्हणून मी आयपीओ नको म्हटलं. पण येस, ते क्षेत्र दुर्लक्षून चालणार नाही. सुरुवातीच्या काळामध्ये अनेक कंपन्या आत्ताच्या लिस्टेड ट्रॅडिशनल पॉवर कंपन्यांच्या सबसिडियरी म्हणून काम करतील. आणि अशा वेळेला त्या प्रमोटरची कमिटमेंट, कारण हा लॉंग टर्म प्रॉडक्ट आहे, हे लॉंग टर्म प्रोजेक्ट आहे, हे पी हळद हो गोदी नाही, हे कॅपिटल इंटेन्सिव्ह आहे. दुर्दैवाचा भाग हा आहे की टेक्नॉलॉजी बदलते पण माझं कॅपिटल घातलेलं मला नाही ना काढता येत. म्हणजे आपण जसं म्हणतो की मी फ्रीज विकत घ्यायला गेलो तर 5 आकडी पडतात, मी तोच विकायला गेलो तर त्याला 3 आकड्यात रक्कम मिळत नाही. हा जो प्रकार आहे, कारण रिन्युएबल एनर्जी, ग्रीन एनर्जी हा प्रकार टेक्नॉलॉजी इंटेन्सिव्ह आहे आणि टेक्नॉलॉजी दररोज बदलते. याची तयारी आपल्याला ठेवावी. थोडक्यात ज्याला इंडस्ट्रीमध्ये आपण लॉंग जस्टेशन पिरियड म्हणतो, तो टेक्नॉलॉजिकल रिनोव्हेशनमुळे हा जस्टेशन पिरियड रिन्युएबल एनर्जीमध्ये जास्त आहे. त्याची जर तयारी असेल तर या क्षेत्राला पर्यायच नाही. पण इन्व्हेस्टर म्हणून मला तो पेशन्स दाखवावा लागेल. अरे एनटीपीसी वाढला पण एनटीपीसीचा ग्रीन एनर्जी नाही वाढला. ते होणार. एनटीपीसी वेगळ्या क्षेत्रात काम करते, एनटीपीसीची ग्रीन एनर्जी वेगळ्या क्षेत्रात काम करते. दोन्हीचा प्रमोटर एक आहे, इतकंच साम्य असतं. हे तारतम्य ठेवा आणि या क्षेत्रात डोळे मिटून या. आत्ता पैसे गुंतवायचे आणि निदान 1 ते 1.5 वर्ष मला तिथे थांबायचंय ही मानसिक तयारी ठेवा. रिन्युएबल एनर्जीला पर्याय नाही. पुढचं क्षेत्र मायनिंग आणि स्टील. कोल इंडिया असेल, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया असेल, एनएमडीसी स्टील असेल किंवा त्यांचा बाप एनएमडीसी असेल, KIOCL नावाची एक कंपनी आहे. ही काय करते म्हणजे आयदर याला सरकारने डिलीट करावं. कुठची कंपनी? KIOCL, कुद्रेमुख का असं काहीतरी नाव आहे. कुद्रेमुख. KIOCL, GMDC कुद्रेमुखोर आहे. कुद्रेमुखोर. GMDC, मॉइल, हिंदुस्तान कॉपर, नॅशनल ॲल्युमिनियम, NLC इंडिया. नॅशनल ॲल्युमिनियम म्हणजे नाल्को ना? येस, नाल्को. नाल्को हो, कोल इंडिया हो, कुद्रेमुखोर नो, NMDC नो, GMDC नो, MMDC नो, सेल येस. सेलला कसं काय येस? माझं अगदी स्पेसिफिक असेल क्वेश्चन का? अगदी सिंपल आहे. स्टीलला पर्याय नाही. टाटा स्टील चालणार नसेल तर सेलला चालण्या वाचून शेअर म्हणून गत्यंतर नाही. बर बर बर. सेलला सरकारी पूर्ण वरद हस्त आहे आणि स्टीलची डिमांड आहे ना, जाणार कुठे? कुठेच जाणार नाहीये. आणि मग उरलेल्या कंपन्या मी अशा थोड्यासा कंबाईन करतो की रेल्वे सेक्टर तुम्हाला घ्यायचं असेल तर रेल्वे आणि इन्फ्रास्ट्रक्चर. मग रेल्वे आणि इन्फ्रास्ट्रक्चर पूर्णपणाने हो. त्याच्यामधला गेम प्लॅन खूप मोठा आहे. त्याच्या बाबतीतला मी स्वतः ज्यांच्याविषयी मरणाचा बुलिश आहे आणि मी गेले वर्षभर सांगतोय आणि इट हॅज रिअली पेड. या कंपन्या मोकळेपणाने सांगतो की मी जर दरमहा शेअर घ्यायचे ठरवले तर नक्की असतील. एक म्हणजे IRCTC आणि दुसरी म्हणजे कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. डोळे मिटून मी या कंपन्या घेईन. इन्फ्रास्ट्रक्चर जोवर नितीन गडकरी मंत्री आहे तोवर मी जरूर घ्यायला तयार आहे. नितीन गडकरी नसतील त्या दिवशी मी विचार करीन. पॉडकास्टचा शेवटचा प्रश्न. याच्याविषयी अभ्यास करताना 2 एक्सेप्शनल केस सापडल्या. पहिलं नाव NHIT
आणि पॉवर ग्रीड इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट. पहिली कंपनी कुठची नाव नाही मला ऐकू आलं. NHIT, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचं इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट. NHAI असेल, NHIT नसेल. हो, NHAIचं IT, याच्या थ्रू ते त्यांचे युनिट विकतात, त्याच्यामधून आलेले टोल. NHAI आणि दुसरी कुठची होती कंपनी? पॉवर ग्रीड इन्फ्रा. पॉवर ग्रीड इन्फ्रा. NHAI मी घाई नाही करणार. बर. आणि NHAI इक्विटी पेक्षा सुद्धा आय विल वेट फॉर NHAI बॉन्ड्स. बर. त्याची 2 कारणं सांगतो. बर. आता पूर्वी आपण इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड जे घेतले ते IT एक्झम्पशन करता घेतले. आपल्याला त्या कंपनीशी काडीचं काही देणघेण नव्हतं. तो इंटरेस्ट देतो का नाही देतो ते 10% इन्कम टॅक्स मिळाला. आता हे न्यू टॅक्स सिस्टम मध्ये ते काही गणित राहिलं नाही. अगदी मान्य. पण आता जे ज्या पद्धतीने काश्मीर, झारखंड आणि नॉर्थ ईस्ट मधली 7 राज्य ही जी रडारवर आहेत, NHAI बॉन्ड्स आणि NHAI IT वुड बी हॅव्हिंग अ बेटर थिंग. पॉवर ग्रीड मी त्याच्या सबसिडियरी मध्ये येण्यापेक्षा मागाशीच मी म्हटलं की आय एम रेडी टू गो फॉर पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन पेरेंट कंपनी. हो. सो धन्यवाद सर, आजचा पॉडकास्ट अगदी जोरदार ठरला. बारकाईने कंपन्यांबाबत तुम्ही बोललात. असेच येत राहा, अशाच कंपन्यांची नावं सुचवत राहा आणि धन्यवाद. धन्यवाद.